नमस्कार. व्याख्यानमालेच्या आजच्या तिसऱ्या पुष्पामध्ये उपस्थित मान्यवरांचे व सर्व श्रोत्यांचे मी आरती कापसे मनापासून स्वागत करते. आजचे वक्ते माननीय पराग लिमये येथे उपस्थित झाले आहेत. मी त्यांचेही मनापासून स्वागत करते. लिमये सरांना मी विनंती करते की त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. मी सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे. श्रोत्यांना नम्र विनंती, कृपया आपले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा जेणेकरून विना व्यत्यय कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल. आपल्या प्रथेनुसार कार्यक्रमाची सुरुवात ध्वजगीताने करूया आणि यासाठी मी स्वरा खरे हिला विनंती करते की तिने ध्वजगीत सादर करावे. अखिल हिंदू विजय ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. अखिल हिंदू विजय ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. या ध्वजासची त्या काली रोविती पराक्रमशाली रामचंद्र लंकेवरती वधुनी रावणा ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. करीत जय सिकंदर स्वारी चंद्रगुप्त ग्रीका मारी हिंदुकुश शिखरी चढला जिंकुनी रणा ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. रक्षणी ध्वजाच्या ह्याची शाली वाहनाने साची उडविली शकाची शकले समरी त्या क्षणा ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. हाणिले हुसकिता जेथे हुणासी विक्रमादित्ये हाची घुमवी मंदोसरच्या त्या रणांगणा ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. जय जय हिंदू सम्राटे अश्वमेध केले मोठे करीत पुढती गेला हाची विजय घोषणा ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. उगवुनी सूड हिंदूचा मदमर्दुनी मुस्लिमांचा शिवराय रायगडी करीती वीर पूजना ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. ध्वज हाची धरुनी दिल्लीला वीर बाहुभाऊ गेला मुसलमीन तक्ता फोडी हाणुनी घणा ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. आंग्ल दैत्य तोची आला सिंधू तो निघाली घाला बुडविला सिंधू तची त्याही करुणी कंदना ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. अखिल हिंदू विजय ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. धन्यवाद.
धन्यवाद स्वरा. आजचा कार्यक्रम ब्राह्मण सेवा संघ बोरिवली यांनी प्रायोजित केला आहे. त्यांचेही मनापासून धन्यवाद. मुठभर मावळ्यांच्या साथीने बलाढ्य अशा मुघलांना आव्हान देऊन महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं. आणि हे शक्य झालं कारण सोबतीला होते जीवाला जीव देणारे साथीदार, समुद्रात उभं केलेलं भक्कम आरमार, जिजाऊंची साथ आणि जगदंबेचा हात, रयतेला बापासारखं सांभाळणारा मायेचा वर्ख आणि अजस्त्र सह्याद्रीच्या कुशीतले महाराजांचे शिवदुर्ग. आणि ह्या दुर्गांची महती सरांकडून ऐकण्याचा आज योग आला आहे. VIP क्लोदिंग मधून डेप्युटी जनरल मॅनेजर पदावरून निवृत्त झालेले, शिक्षणाने इंजिनिअरिंगची पदवी संपादित केलेले श्रीयुत लिमये सर यांची ओढ मात्र शिवरायांचा इतिहास आणि महाराजांचे किल्ले. हा छंद त्यांनी स्वतःपुरती मर्यादित न ठेवता तरुण पिढीलाही आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा म्हणून गिरीस्पंदन या नावाने इतिहास, भूगोल, निसर्गाची डोळस भटकंती घडवणारी पर्यटन संस्था स्थापन करून त्यायोगे गेली 36 वर्ष सुमारे 300 किल्ल्यांवर भ्रमंती केली आहे. आणि ह्या प्रवासात अनेक शाळा महाविद्यालयांमधून सरांची व्याख्याने, स्लाइड शो सादर झाले आहेत. अनेक वृत्तपत्रे, मासिकांमधून लेखही प्रसिद्ध झाले आहेत. मराठ्यांची स्फूर्ती तीर्थे व भटकंती मराठ्यांच्या धारातीर्थांची या पुस्तकांचे सरांनी लेखन केले आहे. फोर्स 1 या महाराष्ट्र राज्याच्या विशेष कमांडो पथकातील कमांडोज तसेच भोसला मिलिटरी स्कूल सारख्या प्रतितयश संस्थांमध्ये लिमये सरांची व्याख्याने सादर झाली आहेत. सरांना मोडी लिपीचे लेखन व वाचनाचेही ज्ञान अवगत आहे. इतिहासाबरोबरच खगोलशास्त्राचीही त्यांना आवड आहे. दूरचित्रवाणी व आकाशवाणीवर ह्या विषयांशी संलग्न कार्यक्रमात त्यांच्या मुलाखती झाल्या आहेत. लिमये सर अनेक सामाजिक संस्थांशी जोडलेले आहेत व ह्या कार्यासाठी अनेक नामांकित संस्थांनी त्यांचा पुरस्कार देऊन गौरवही केला आहे. मी शिवदुर्ग महती या विषयाचे सखोल ज्ञान असलेल्या श्रीयुत पराग लिमये सरांना मी विनंती करते की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. आजच्या कार्यक्रमाचे सर्व संयोजक, आयोजक आणि इथे उपस्थित असलेले सर्व शिवप्रेमी यांना सर्वात प्रथम वंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे शिवदुर्ग महती. अर्थात आपल्याला कल्पना असेल की आत्ताच काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने त्यांच्या वारसा स्थळांच्या यादीत मानाचं स्थान दिलं आहे. तर त्यातील काही किल्ल्यांची महती आणि त्याचं लष्करी स्थापत्य याच्याबद्दल थोडंसं आपण माहिती करून घेणार आहोत. आणि हा एकूणच कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल सुरुवातीलाच मी या कार्यक्रमाच्या संयोजन समितीतील आणि चित्राताई नितसुरे, संपूर्ण नितसुरे फॅमिली आणि इतर सर्व संयोजकांचे आभार मानतो. आभार अशा करता 2 कारणाकरता की हा विषय माझ्या खूप आवडीचा आहे आणि तो कुठेही बोलावलं तरी मी नेहमी त्याची तयार असतो. संधी साधायला मला आवडतं त्या निमित्ताने. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी व्याख्यानमाला आहे त्या व्याख्यानमालेबद्दल मी भरपूर ऐकलं होतं आणि आमच्या पार्ल्याच्या आपटे सरांच्या बरोबर 2दा-3दा त्यांनी इथे व्याख्यान दिलं होतं तेव्हा येण्याचा मला संधीसुद्धा मिळाली होती त्यांच्याबरोबर. त्यामुळे अशी एक व्याख्यानमाला जी 49वं वर्ष सातत्याने हे कार्यक्रम करतायत आणि त्या कार्यक्रमामध्ये अनेक दिग्गजांनी आपले या ठिकाणी विचार मांडलेत. त्या सर्व दिग्गजांच्या मांदियाळीत कुठेतरी मला स्थान मिळालं याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आणि आनंदही होतो. म्हणूनच सर्व संयोजकांचं मी सुरुवातीलाच आभार मानतो आणि आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो. संयोजकांना
49व्या वर्षाच्या निमित्ताने ही व्याख्यानमाला चालू आहे, त्याच्याबद्दलही शुभेच्छा देतो. पुढच्या वर्षी 50वं वर्ष आहे, त्यामुळे त्यांचं ते दणक्यात पुढच्या वर्षी हा सगळा उपक्रम होईल याची मला खात्री आहे. आपल्या कार्यक्रमाकडे आपण वळूया. शिवदुर्ग महती आणि शिवदुर्गांची युनेस्को भरारी असा आपला या कार्यक्रमाचा विषय आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला महाराष्ट्रातील 11 किल्ले शिवछत्रपतींचे आणि तामिळनाडूमधील 12वा म्हणजे तो शिवछत्रपतींचाच आहे, अशा 12 किल्ल्यांना युनेस्कोने काही महिन्यांपूर्वी काय म्हणू आपण त्यांच्या वारसास्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेत. संपूर्ण महाराष्ट्रासाठी, एकूणच मराठी जनांसाठी आणि या भारतवर्षासाठी सुद्धा ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. कारण शिवछत्रपतींचे दुर्ग त्याची महती आपल्याला माहितीच आहे, परंतु या निमित्ताने त्या वारसास्थळांच्या यादीत त्यांना स्थान मिळाल्यामुळे शिवदुर्गांची महती आणि त्याच्याबरोबर शिवछत्रपतींचा डंका हा त्रिखंडात गाजणार आहे. अनेक पर्यटक, परदेशी पर्यटक आपल्या या किल्ल्यांवरती, या 12 किल्ल्यांवरती येणार आहेत आणि त्या निमित्ताने आपला हा जो वारसा आहे, आपला गौरवशाली परंपरा आहे आपली किल्ल्यांची किंवा लढाईचा वारसा आहे, तो या सर्व लोकांच्यापर्यंत जाणार आहे. त्यामुळे आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे. या 12 किल्ले काही मी आता सगळे घेणार नाही आहे, कारण त्याला किमान 4 ते 5 तास तुमच्यासमोर मला बोलावं लागेल आणि मला कल्पना आहे की एवढा वेळ कोणी अटेन्शन स्पॅन एवढा कोणाचा नसतो. परंतु आपण आजच्या या सगळ्या कार्यक्रमात 6 किल्ले मी प्लॅन केलेत. बघूया त्यातले किती होतील, आपल्याला मला अंदाज नाही. संयोजकांना जेव्हा लक्षात येईल की आता याच्या पुढे थांबायला पाहिजे, तेव्हा त्यांनी मला सांगावं 5 मिनटं की आता आपण बंद करूया, कारण एकदा बोलायला सुरुवात केलं की मी भान राहत नाही आणि मग तो विचार संयोजकांना करावा लागतो. त्यामुळे त्यांनी तसं मला खूण करावी किंवा सांगावं, मग मी थांबीन. 6 किल्ल्यांचं मी आज सगळं प्रेझेंटेशन करून आणलेलं आहे. त्यातले 4 किल्ले हे गिरिदुर्ग आहेत आणि 2 जलदुर्ग आहेत. अर्थातच त्याच्यामध्ये जिंजीचा किल्ला घेतला आहे, जो मगाशी मी म्हटलं, कारण जिंजीचा किल्ला आपण मुद्दामून सर्वांनी जाऊन पाहावं असा किल्ला आहे. तामिळनाडूत आहे, मग कशाला जायचं, पण त्याचं जेव्हा आपण लष्करीदृष्ट्या काय महत्त्व आहे आणि ऐतिहासिक काय महत्त्व आहे आणि त्या किल्ल्याच्या एका किल्ल्यामुळे औरंगजेबाच्या वरवंटा जो आपल्या महाराष्ट्रावर फिरत होता त्याला रोख लागला कसा, हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपल्याला निश्चितच स्फूर्ती मिळेल त्यातनं की आपणही जाऊन हा जिंजीचा किल्ला पाहायला पाहिजे. त्यामुळे त्या किल्ल्याचाही समावेश केलेला आहे. आणि थोडक्यात आपण जेव्हा आता हे प्रेझेंटेशन पाहू त्यावेळेला त्याचा फ्लो असा असणार आहे की शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या कालखंडापासून जसजसे किल्ले त्यांच्या एकूण चरित्रात येतात क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये, तसं घ्यायचा प्रयत्न केला आहे. सगळेच काय होणार नाहीत, मी म्हटल्याप्रमाणे आपण 6 किल्ल्यांच्याबद्दल आपण बघणार आहोत. तर आता या प्रेझेंटेशनला सुरुवात करण्यापूर्वी एक 2-3 गोष्टी माझ्या डोळ्यावर येते. नाही, हाच एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की शिवाजी महाराज आणि किल्ले याबद्दल आपण नेहमी बोलत असतो, पण त्याचं नक्की काय त्यांचं संबंध आहे, परस्पर संबंध काय. तर मी तुम्हाला थोडक्यात काही गोष्टी सांगतो की तुम्हाला त्या अगदी मनापासून पटतील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छत्रपतींचा, शिवाजी महाराजांचा जन्म जो आहे तो शिवनेरी किल्ल्यावरती झाला आहे, एका किल्ल्यावरती झाला आहे. फाल्गुन मध्य तृतीया शके 1551 म्हणजे इंग्रजी दिनांक 19 फेब्रुवारी 1630 हा तो दिवस आहे आणि साधारण संध्याकाळी 6:30-7च्या सुमारास किल्ले शिवनेरीवरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि असा हा पुढे महामानव झाला तयार. त्याचा जन्म एका किल्ल्यावरती होणं, उत्तुंग डोंगरावरती होणं हीच मोठी एक काय म्हणू पुढच्या नियतीचा सगळा जो काही मनात होतं त्याची एक सुरुवात होती. शिवाजी महाराजांचं साधारण 6 वर्षापर्यंत बालपण जे आहे ते या भागात नाशिक जुन्नर परिसरात गेलं आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराज बंगलोरला आपल्या वडिलांकडे गेले, तिथे काही वर्ष होते. आणि त्याच्यानंतर शहाजीराजांनी जिजाबाई आणि शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात पाठवलं. पुण्यात ते आले आणि काही एक संकल्प घेऊन जिजाबाई इथे आल्या होत्या. शहाजी महाराजांचं स्वराज्याची स्थापना करण्याचं एक अधुरं स्वप्न होतं, ते कुठे उराशी बाळगून जिजाबाई इकडे आल्या आणि त्यांनी आपल्या बाल शिवाजीला ते सगळं बाळकडू त्यांच्या बालपणापासून द्यायला सुरुवात केली होती. आपल्याला नंतर लक्षात येतं की साधारणपणे वयाच्या 15व्या वर्षी म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म एका किल्ल्यावरती झाला
आणि वयाच्या 15व्या वर्षी साधारणपणे शिवाजी महाराजांनी आपल्या इप्सित कार्याला, म्हणजे ज्याला आपण आजच्या भाषेत करिअर म्हणतो, तसे करिअरला सुरुवात केली. ती करिअर कशासाठी होती? तर अर्थातच शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं हिंदवी स्वराज्याची स्थापना, त्याच्यासाठी त्यांनी काम करायला सुरुवात केली. मावळे जमवले, सवंगडी जमवले आणि त्यांनी 1645ला साधारणपणे राजगड, तोरणा, सिंहगड असे किल्ले घेतले. आपल्याकडे बरेच काही गैरसमज आहेत की शिवाजी महाराजांनी पहिला तोरणा किल्ला घेतला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. तसं नाही आहे. त्याच्याही आधी शिवाजी महाराजांच्या ताब्यात पुरंदरचा किल्ला आला होता, सिंहगड आला होता. त्यामुळे हे थोडंसं साहित्यिक दृष्ट्या पाहायला ठीक आहे, तोरणा किल्ला घेऊन तोरणं बांधलं वगैरे. पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की त्या तोरणा किल्ल्यावरती त्यांना भरपूर धनाचे हंडे मिळाले आणि त्या धनाचे हंडे वापरून, ती राशी वापरून, तोरणाच्या समोरच एक मुरुंब देवाचा डोंगर होता, त्या डोंगरावरती त्याने किल्ला बांधायला घेतला. आणि जो पुढे किल्ला इतका प्रसिद्धीस पावला आणि शिवाजी महाराजांच्या एकूणच आयुष्याचा एक प्रमुख हिस्सा बनून गेला, त्याचं नाव आहे राजगड. 15व्या वर्षी शिवाजी महाराजांनी आपल्या राजगड, तोरणा या किल्ल्यांवरनं सगळ्या एकूण प्रवासाला सुरुवात केली. पुढे 25 वर्ष जवळजवळ राजगडावरती शिवाजी महाराजांचं वास्तव्य आहे आणि साधारणपणे शिवाजी महाराजांचं जे काही हिंदवी स्वराज्य, छोटंसं आहे स्वराज्य, केवढं होतं अगदी राज्याभिषेकाच्या वेळेला जर आपण विचार केला आजच्या महाराष्ट्राचा, तर त्यातले 4 जिल्हे यातील एवढं छोटंसं स्वराज्य आहे, तळहातावर घेऊन निरखता येईल एवढं लहान स्वराज्य आहे. पण ते स्वतःचं राज्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कुठेही ते मुसलमानांच्या पुढे झुकणार असं ते स्वराज्य नव्हतं. तर हे 15व्या वर्षी शिवाजी महाराजांची कारकीर्द सुरू झाली. तो एक महत्त्वाचा किल्ला आहे राजगड त्यातला. या राजगडावरती शिवाजी महाराजांनी पहिली हिंदवी स्वराज्याची काय म्हणू आपण राजधानी स्थापन केली. पुढे 1670ला त्यांना असं लक्षात आलं की राजगड सुद्धा धोक्याचा आहे. राजगड खरा किल्ला सगळ्यात उत्तम आहे. मला जर विचारलं आज महाराष्ट्रातला सगळ्यात उत्तम किल्ला कोणता, लष्करीदृष्ट्या बांधकामाचं जर सगळं पाहिलं किंवा इतिहास जर पाहिला, तर राजगड हा सगळ्यात उत्कृष्ट किल्ला. त्याला गडांचा राजा, राजांचा गड, किंग ऑफ फोर्ट्स असं म्हटलं आणि ते नाव खरोखर सार्थ आहे. आपण त्याच्याबद्दल पाहू आपण पुढे. 45च्या सुमारास राजगड ताब्यात घेऊन त्यांनी बांधकामं करायला सुरुवात केली. 70 सालापर्यंत स्वराज्याची पहिली राजधानी हा किल्ले राजगड आहे. 70 साली त्यांना लक्षात आलं की पुढे जर आपल्याला स्वराज्याचा काय म्हणू आपण विस्तार करायचा असेल तर राजगड ही राजधानी ठिकाण म्हणून सोयीस्कर नाही. त्यात काही गोष्टी होत्या, ते आता मी त्याच्यात जात नाही, तो एक स्वतंत्र विषय. म्हणून त्यांनी 1670ला राजगडावरनं आपलं स्वतःचं स्थान हलवलं, वास्तव्य हलवलं आणि ते श्रीमद रायगडावरती जाऊन स्थिर झाले. आणि पुढे 74 साली 1674ला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 म्हणजे इंग्रजी दिनांक आहे तो 6 जून 1674 या दिवशी याच किल्ले रायगडावरती त्यांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी किंवा स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. शिवाजी महाराजांच्या एकूणच सगळ्या कारकिर्दीचा किंवा त्यांच्या आयुष्यातला जो सर्वोच्च परमोच्च क्षण म्हणता येईल असा तो क्षण होता की त्यांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. कारण त्याच्या आधी 350 वर्ष भारतामध्ये कोणी हिंदू राजाने स्वतःला राज्याभिषेक करून घेतला नव्हता. आणि ही घटना सामान्य नाही असं पुढे सभासद आपल्या बखरीत म्हणतो. त्याचं कारण तेच आहे की गेल्या 300-350 वर्षात अशी घटना घडली नव्हती. ती घटना की ज्याने पुढे संपूर्ण महाराष्ट्राच्याच नव्हे तर हिंदुस्थानाच्या इतिहासाला कलाटणी दिली, ती घटना ही जी राज्याभिषेकाची ती एका किल्ल्यावर झाली. रायगड त्याचं नाव आहे. पुढे 6 वर्षानंतर 3 एप्रिलला 1680ला हनुमान जयंती आहे, पौर्णिमा आहे, त्या दिवशी शिवाजी महाराजांचं दुःखद निधन झालं आणि ते सुद्धा या किल्ले रायगडावरतीच झालं. त्यामुळे आपण जेव्हा सगळं पाहतो शिवाजी महाराजांचं चरित्र, 45 सालापासून त्यांनी ॲक्च्युअल आपल्या करिअरला सुरुवात केली आणि पुढे 1680 साली त्यांचं निधन झालं. म्हणजे जवळजवळ 35 वर्षांची त्यांची कारकीर्द आहे. त्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत आपण जर नीट पाहिलं तर असं आपल्या लक्षात येतं की त्यांचा जन्म एका किल्ल्यावर झाला. त्यांचं सगळं करिअर जे फळी फुली बहरलं ते सुद्धा एका काही ते किल्ल्यांच्या माध्यमातून झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. डोंगरी राजधानी आहे, गिरिदुर्ग आहे तो रायगड, तर त्या रायगडावरती त्यांनी स्वतःला राजधानी केली. आणि त्यांचा मृत्यूसुद्धा उघड्या आभाळाखाली ज्याला म्हणता येईल असं एका किल्ल्यावर झाला, रायगडावरती झालं. आणि आज शिवाजी महाराजांचं जगातलं चिरंतन स्मारक कुठे असेल मला विचारलं तर ते रायगडावरती आहे. असं शिवाजी महाराजांच्या आयुष्यात एकूणच जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की किल्ल्यांचं अत्यंत महत्त्व आहे. नुसतं आपण बघा ना, सोपं तुम्हाला उदाहरण देतो की आपण नुसतं शिवाजी महाराजांचं नाव जरी नुसतं उच्चारलं तरी आपल्या डोळ्यासमोर अनेक किल्ल्यांची नावं येतात किंवा किल्ले आपल्या डोळ्यासमोर झळकायला लागतात. मग तोरणा असेल, राजगड असेल, सिंहगड असेल, पुरंदर असेल, किती किल्ले आपण सांगायचे. रायगड आहे, सिंधुदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे, खांदेरी आहे, असे अनेक किल्ल्यांची नावं आपल्या डोळ्यासमोरनं तरळायला लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रत्येक किल्ल्याच्या अनुषंगाने त्यांच्या
आयुष्यात घडलेले जे प्रसंग आहेत तेही आपल्याला आठवायला लागतात. बघा तुम्ही नुसतं एक एक्सरसाइज करून बघा, तुम्हाला प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगात कुठे ना कुठेतरी किल्ला दिसतो. त्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की शिवाजी महाराजांच्या आयुष्यात किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंबहुना मी पुढे जाऊन असं म्हणेन की जगामध्ये एकमेव उदाहरण आहे की इतकं एक वास्तू म्हणजे किल्ले आणि व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज इतकं यांचं निकटचं सहचर्य ज्याला म्हणतात ते जगाच्या इतिहासात तुम्हाला शोधून सापडणार नाही. आणि म्हणूनच हे किल्ले अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपल्या एकूणच भारताच्या इतिहासात किंवा महाराष्ट्रात त्याचे नोंद घेतली गेली आहे आणि त्यांनी संपूर्ण इतिहासाला कलाटणी दिली आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून त्यातल्या काही 12 किल्ल्यांना हे मानांकन मिळणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही घटना नक्कीच आहे. थोडं पुढे येऊया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुढे 15-16 वर्षानंतर शिवाजी महाराजांचे एक अमात्य होते, त्यांच्या अष्टप्रधानात होते, त्यांचं नाव आहे रामचंद्र पंत अमात्य. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण नीती आज्ञापत्राच्या रूपाने लिहून काढली. शिवाजी महाराजांचं काय धोरण होतं, व्यापार म्हणजे व्यापाराबद्दल, सावकारांबद्दल काय धोरण होतं, दुर्गांबद्दल काय धोरण होतं किंवा आरमाराच्या बद्दल त्यांनी काही धोरणं सांगितलेली आहेत, ती सर्व या आज्ञापत्रात आपल्याला येतात. एक शिवाजी महाराजांच्या एक राज्यकारभार करण्याची जी नीती आहे ती त्याच्यातनं आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसते. या आज्ञापत्रामध्ये दुर्ग प्रकरण दिलंय, एक स्वतंत्र दुर्ग प्रकरण दिलंय, त्यात अनेक गोष्टी किल्ल्यांच्या बद्दल दिलेल्या आहेत. तर त्यातलं त्या चॅप्टरचं त्या दुर्ग प्रकरणातलं पहिलंच वाक्य जे आहे ते वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे आजच्या या विषयाच्या दृष्टीने. ते वाक्य असं आहे की संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. काय अफाट वाक्य आहे बघा. या एका वाक्यात किती मतितार्थ आहे बघा की माझं राज्य म्हणजे काय आहे, तर माझं राज्य हे दुर्ग आहेत. या दुर्गांच्या साह्यानेच मी राज्य उभं केलं आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना जी मी केली आहे ती या किल्ल्यांच्यामुळेच केली आहे. आणि मग तुम्ही बघा, आठवा, तुम्हाला अनेक अवघड प्रसंगात किल्ले शिवाजी महाराजांच्या मदतीला धावून आले किंवा सह्याद्रीच्या मदतीने शिवाजी महाराजांनी संपूर्ण रणसंग्राम जे आहेत ते जिंकून घेतलेत. त्यामुळे हे जे वाक्य आहे की संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या दुर्ग प्रकरणामध्ये ह्या दुर्गांचं महत्त्व विशद केलंय. शिवाजी महाराजांच्या ठाई किल्ल्यांचं महत्त्व काय आहे ते विशद केलंय. आणि त्याच्यामध्ये काही तुम्हाला समोर 6 हायलाइट्स दिसतात. ते नीट आपण बघूया त्याच्यातलं. मी काय त्याच्यात सगळ्यात खोलात जात नाही, नुसते वाचतो मी, पण ते तुम्ही मुद्दामून बघा. याचा रिलेव्हन्स युनेस्कोने जे आपल्याला जाहीर केलंय मानांकन त्याच्याशी जोडलं गेलंय. राज्याचे आधारस्तंभ आहेत, म्हणजे आता मी म्हटलं ते सगळं राज्य उभं केलं ते मी स्वराज्याचं उभं केलंय ते किल्ल्यांवरच केलंय. संरक्षण आणि सुरक्षा, राज्याच्या संरक्षणाची व्यवस्था ही किल्ल्यांच्यामुळे झाली, सुरक्षा ही ती संपूर्ण राज्याला मिळाली ती सुद्धा किल्ल्यांच्यामुळे मिळाली. पुढे औरंगजेब आला 1682 नंतर आणि मग तो पुढे 25 वर्ष महाराष्ट्रातले किल्ले घेण्याच्या मागे लागला होता, पण शेवटी काही त्याला किल्ला मिळाला नाही, एकही किल्ला मिळाला नाही. म्हणजे ज्याला मिळाले पण ते गेले असं झालं. शेवटच्या क्षणी जेव्हा तो मेला इथे महाराष्ट्रातच, तेव्हा त्याच्या खात्यावरती महाराजांचा किल्ल्यातला एकही किल्ला नव्हता. सो असं त्याचं महत्त्व आहे. प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय केंद्र, म्हणजे प्रशासकीय म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन आणि व्यवस्थापकीय म्हणजे मॅनेजमेंट, संपूर्ण राज्याचं मॅनेजमेंट आणि प्रशासन जर कुठे हँडल केलं जात असेल तर ते किल्ल्यांवरनं केलं जात असेल. आरमार आणि जलदुर्ग पुढे येईलच. ते आरमार हे एक नवीन स्वतंत्र राज्यांग, सप्तांग आणि परिपूर्ण अशा राज्यामध्ये शिवाजी महाराजांनी आरमाराची निर्मिती करून 8वं अंग निर्माण केलं असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. दर्यास पालाण घातले असं सभासदाच्या बखरीत त्याचा उल्लेख आहे की आरमाराची निर्मिती केली. आरमार आपल्याकडे नव्हतं असं नाही, पण ते जे विजन लागतं ते शिवाजी महाराजांनी विजन दाखवलं. आणि परकीय शत्रूंच्या पासून जर आपलं किनाऱ्याचं संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला स्वतःचं स्वतंत्र आरमार पाहिजे. म्हणून त्याचा आरमार आणि जलदुर्ग याच्याबद्दल सुद्धा त्याच्यात महत्त्व विशद केलेलं आहे. ऐतिहासिक आणि सामरिक स्थान अर्थातच आहे. शिवाजी महाराज हे जे किल्ले बांधले ते काय ऐशारामासाठी केलेले नाहीत किल्ले, ते एक संरक्षणाचं साधन आणि राज्याचं संरक्षण करण्याकरता आहेत निर्माण केलेले. त्यामुळे सामरिक महत्त्व सुद्धा त्याला आपोआप प्राप्त होतं आणि तेच सामरिक महत्त्व आपण पुढच्या स्लाइड्समध्ये पाहणार आहोत. गडकोट आणि राजधर्म, गडकोटांवरच सगळं राजकारण शिवाजी महाराजांनी केलंय. पुरंदरचा तह झाला अपमानकारक, तो सुद्धा तह झाला. त्याच्यात सुद्धा 23 किल्ले महाराजांना द्यावे लागले, त्यांच्या ताब्यात फक्त 12 किल्ले राहिले. पुढे आल्यानंतर काय म्हणू आपण, आग्र्यावरनं परत आल्यानंतर महाराजांनी ते एक एक घ्यायला सुरुवात केली. हा पुढचा भाग झाला. तर त्यामुळे हे 6 पॉईंट्स तुम्हाला लक्षात येतील. आणि मग पुढे ज्या वेळेला युनेस्कोने जे मानांकन दिलं ते कोणत्या क्रायटेरियावर दिलं हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हेच क्रायटेरिया आहेत. आता मग ह्या आज्ञापत्रात महत्त्व काय सांगितले किल्ल्यांचं ते खाली पहा, तुम्हाला लक्षात येईल. प्रचंड मोठी पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ त्यांनी दिलेत, पण त्यातलं काय झिस्ट आहे ते मी तुम्हाला इथे दाखवतोय किंवा वाचून दाखवतो. गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजेच राज्याचं मूळ, गडकोट म्हणजेच खजिना,
गडकोट म्हणजेच सैन्याचं बल, गडकोट म्हणजेच राजलक्ष्मी, गडकोट म्हणजेच आपली वसती स्थळे, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजेच आपलं प्राण संरक्षण. ही त्या आज्ञापत्रातली शिवाजी महाराजांची नीती सांगणारी वाक्य आहेत. आणि शिवाजी महाराजांच्या ठाई आणि त्यांच्या एकूणच आयुष्यात हे किल्ल्यांचं महत्त्व, दुर्गांचं महत्त्व काय हे आपल्याला याच्यातनं कळतं. आणि म्हणूनच ते रामचंद्र पंत आम्हाला ते सुरुवातीलाच म्हणतात की संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. आता हे थोडंसं आपल्याला बॅकग्राऊंड मिळाल्यानंतर आपण पुढे जाऊयात. आपल्याला माहिती आहे, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 12 किल्ल्यांना आपल्याला युनेस्कोने नामांकन दिलं आहे वारसा स्थळांच्या यादीत. दुर्ग शिवनेरी आहे जिथे त्यांचा जन्म झाला, त्याच्यानंतर राजगड जो आपण आज बघणार आहोत, प्रतापगड अफजल खानाच्या वधाच्या ज्या साक्षीदार आहे तो, पन्हाळ्यावरनं शिवाजी महाराजांची स्वतःची सुटका करून घेतली आणि ते विशाळगडला गेले, तो पन्हाळा, लोहगड मावळातला म्हणजे लोणावळ्याच्या जवळचा, विजयदुर्ग. आपल्यापैकी बरेच जण कोकणातले रहिवासी आहेत त्यामुळे विजयदुर्ग तुम्ही पाहिला असेल, पण त्या विजयदुर्गाची काय गंमत आहे, त्याचं लष्करी सामर्थ्य कशात आहे त्याचं, हे जेव्हा आपण पाहू तेव्हा आपण आश्चर्यचकित होऊन जाऊ. सिंधुदुर्ग स्वराज्याची ज्याला आपण म्हणू आरमारी राजधानी, साल्लेर, सटाणा किंवा आपण आज डांग प्रांत म्हणतो, गुजरातचे बॉर्डर तिथे आहे. म्हणजे महाराष्ट्राची उत्तर सीमा ज्याला आहे तिथे दुर्ग साल्लेर, महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला किंवा उंचीचा विचार केला तर दुसऱ्या क्रमांकाचं शिखर कळसुबाई नंतरचं असा हा दुर्ग साल्लेर. सुवर्णदुर्ग दापोलीच्या जवळचा भर पाण्यातला आहे. खांदेरी आपल्या मुंबईच्या जवळच आहे, मुंबई आणि अलिबाग यांच्यामध्ये आहे. अगदी आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजे 1679 मध्ये शिवाजी महाराजांनी हा बांधायला घेतला. दुर्ग जिंजी जो मगाशी मी म्हटलं, जो तामिळनाडूत जाऊन त्यांनी त्याची स्थापना केली. आणि रायगड अर्थातच जिथे त्यांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि जिथे त्यांची आज समाधी आपल्याला पाहायला मिळते. असे हे 12 किल्ले जे आहेत त्या 12 किल्ल्यांना मानांकन मिळाले. पण या 12 किल्ल्यांना मानांकन मिळालंय त्याला त्यांनी टायटल काय दिलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा ते तुम्हाला वरती दिसेल, मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया. थोडक्यात शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं लष्करी आणि दुर्ग स्थापत्य त्याच्याकरता हे मानांकन मिळालंय. आपण काय असतो की भावनिक खूप असतो. आपण शिवाजी महाराज म्हटलं की जय पटकन म्हणतो आणि किल्ले म्हटलं की ते प्रसंग काय काय असतात ते आठवत राहतात. पण ते शिवाजी महाराजांनी किल्ले बांधताना काय काय नवीन प्रयोग केलेत याचा आपल्याला फार थोड्या लोकांना कल्पना असते. आणि ती कल्पना किंवा ते त्यातलं जे महत्त्व आहे हे महत्त्व इथे दृगोच्चर होतं. आणि ते मिलिटरी लँडस्केप्सच्या नावाने जे दिलेलं आहे आपल्याला टायटल त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे ह्या टायटल खाली आपल्याला मिळालेले आहेत हे 12 किल्ल्यांना मानांकन. आणि आज आपण जे काय 5-6 किल्ले बघणार आहोत त्याच्यात प्रामुख्याने आपला भर त्याच्या लष्करी सामर्थ्यावर राहील आणि तीच शिवदुर्गांची महती आहे. इतिहास तर आपल्याला माहिती आहे, इतिहास तुम्हाला पाहायला मिळेल, वाचायला मिळेल, पण त्याचं लष्करी सामर्थ्य, तो बांधण्यामागचं विजन काय आहे. किल्ला बांधायचा म्हणजे समोर डोंगर दिसला आणि किल्ला त्याला तटबंदी उभं केली असं नसतं. किल्ला बांधताना अनेक विचार करायला लागतात. त्याचं भौगोलिक स्थान काय, त्याच्या आजूबाजूला काय, पाणी आहे की नाही किल्ल्यावरती, उदक पाहिजे, उदक असल्यासच किल्ला बांधावा असं आज्ञापत्रात म्हटलंय की पाणी असेल तरच किल्ला बांधावा, नाही तर उपयोग नाही त्या किल्ल्याचा. त्याची उंची किती आहे, त्याच्यावरती तटबंदी कुठे घ्यायची, दरवाजे कुठे काढायचे, हे सगळं जेव्हा आपण पाहतो तेव्हा शिवाजी महाराजांचं हे दुर्ग स्थापत्य पाहून आपण अवाक होतो. बरं गंमत अशी आहे की हा जो मनुष्य आहे याला कोणी असं शिकवलेलं नाही की दुर्ग स्थापत्य, त्यावेळेला असे कोणी ग्रंथ नव्हते की बाबा हे दुर्ग होते, नाही असं नाही. आपल्याकडे चाणक्याने सांगितलेलं आहे, मनुस्मृतीत किल्ल्यांचे उल्लेख आलेले आहेत. पण किल्ला कसा बांधावा हे जे पाहिले ते कुठेही नव्हतं. पण ते स्वतःला ज्याला म्हणतात की या व्यक्तीला ईश्वर दत्त देणगी आहे ती किल्ल्यांच्या बद्दलची, किल्ल्यांचं ज्ञान, दुर्ग स्थापत्य हे त्यांना ईश्वर दत्त देणगी आहे. आणि त्याचा वापर करून महाराजांनी जे किल्ले बनवलेत ते अजोड आहेत, अक्षरशः इम्प्रेग्नेबल म्हणता येईल अशा प्रकारचे किल्ले आहेत. पुढे काही फितुरीने गेले, पुढे इंग्रजांनी ते जिंकून घेतले, ते त्यांच्या प्रभावी काय म्हणू आपण इक्विपमेंट्समुळे, लष्करी सामर्थ्यामुळे त्यांनी जिंकले. तोफा आल्यामुळे किल्ल्यांचं महत्त्व कमी झालं. पण हे जे किल्ले बांधलेत ते नुसते किल्ले बांधण्याकरता बांधलेले नाहीत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण साधारणपणे असं म्हणतो की शिवाजी महाराजांचे किल्ले किती होते, तर 350 किल्ले होते असं आपण जनरली म्हणतो. पण ती संख्या साधारण 270च्या आसपास होईल. महाराष्ट्राचा जर विचार करायला गेला तर हे किल्ले 270-300 आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून 500-600 छोट्या छोट्या गावागावातल्या सरदारांनी बांधलेल्या गढ्या, असं जवळजवळ 1000 एवढी संख्या होईल. एवढे किल्ले आणि सगळे आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे त्यातल्या 570 एवढ्या म्हणजे 270 किंवा 300 किल्ल्यांपैकी 12 किल्ल्यांना नामांकन मिळणं हे त्यातलं महत्त्व आहे. आणि ते का मिळालं हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे.
फार थोडे किल्ले आहेत की जे शिवाजी महाराजांनी स्वतः निर्माण केले, शून्यातून निर्माण केले, स्क्रॅच पासून. हे तुम्हाला जरा कदाचित ऐकल्यावर वेगळं काहीतरी बोलतोय असं वाटेल. फार थोडे म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल. कोणते आहेत? पहिला म्हणजे प्रतापगड आहे, सिंधुदुर्ग आहे, खांदेरी आहे. असे फार थोडे तुम्हाला उदाहरणं देता येतील असे स्वतः महाराजांनी शून्यातून निर्माण केले. मग हे आले कुठे किल्ले? तर आधीपासून आपल्याकडे किल्ले आहेत. अगदी सातवाहन काळाच्या पासून, सातवाहन असतील, राष्ट्रकूट असतील, यादव असतील, या सगळ्या कदंब असतील, या सगळ्यांच्या कारकिर्दींमध्ये हे किल्ले बांधले गेलेले आहेत. इसवी सनाच्या 2ऱ्या शतकाच्या आधीपासून किल्ले बांधले गेले आहेत. इनफॅक्ट आपल्याकडे चाणक्याने किल्ल्यांचे प्रकार सांगितलेत, मनुस्मृतीत किल्ल्यांचे 6 प्रकार सांगितलेत. त्यामुळे किल्ले बांधणं आणि हे काही महाराष्ट्राला किंवा भारतवर्षाला नवीन नाही. पण हे सगळे किल्ले जे होते आधीच्या लोकांनी बांधले ते बेवसाऊ होते. त्याचं महत्त्व हे शिवाजी महाराजांनी ओळखलं. लष्करी सामर्थ्य त्यात काय आहे हे शिवाजी महाराजांनी ओळखलं आणि त्या किल्ल्यांवरनं हे स्वराज्य निर्माण केलं. म्हणून आज्ञापत्रकार जे म्हणतात की संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. आधी पण किल्ले होते ना, पण त्याचं लष्करी सामर्थ्य किंवा त्याचा उपयोग कसा करायचा हे कोणाला लक्षात आलं नव्हतं. हे जे ईश्वर दत्त देणगी म्हणतो ती ही देणगी आहे, ती शिवाजी महाराजांना लाभली होती आणि त्यातले काही किल्ले अर्थातच आपण पाहणार आहोत. आता हे जे मानांकन मिळाले आपल्याला ते कोणत्या क्रायटेरियावर मिळाले? ते हे क्रायटेरिया आहेत आणि मगाशी मी जे तुम्हाला सांगितले आज्ञापत्रातले ते पहा. स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स, धोरणात्मक महत्त्व. एखादा किल्ला जेव्हा बांधला जातो तो कुठेही कोणत्याही टेकडीवर बांधला जात नाही, तो त्याच्या आजूबाजूला घाट रस्ते कुठे आहेत, ट्रेड रूट्स आहेत का, तर त्या ट्रेड रूट्सचं रक्षण करण्याकरता किल्ला महत्त्वाचा बांधला जातो. त्यामुळे त्याला स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स, जसं जॉग्राफिकल इम्पॉर्टन्स पुढे दिलंय भौगोलिक महत्त्व, तसं स्ट्रॅटेजिकल इम्पॉर्टन्स पण त्या किल्ल्याला असतं. ते हा क्रायटेरिया तिथे वापरलेला आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेंटर, प्रशासकीय केंद्र, सोपं कारण आहे त्याचं. किल्ला उंचावर असतो, तुम्ही वरती उंचावर असता आणि आजूबाजूच्या प्रचंड मोठ्या घेऱ्यातल्या सगळ्या प्रदेशावर तुम्ही नियंत्रण करत असतात. आपल्याकडे किल्ल्याचं प्रधान कार्य काय आहे ते सांगितलंय. अगदी सोपं केलंय त्यांनी आपल्याकडे जुन्या सगळ्या ग्रंथांमध्ये. त्यांनी असं सांगितलंय की किल्ले कशा करता बांधावेत, तर संरक्षण आणि रहदारीवरती नियंत्रण. संरक्षण आणि रहदारीवरती नियंत्रण. रहदारी म्हणजे ट्रेड रूट्स. आपण पुढे बघू प्रतापगडचा जेव्हा विषय येईल तेव्हा ट्रेड रूट्स काय असतात आणि त्या ट्रेड रूट्सचा इम्पॉर्टन्स जाणून घेऊन तिथे किल्ला बांधला महाराजांनी. सो हे जे लष्करी महत्त्व आहे किंवा स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स आहे ते महत्त्वाचं आहे. आणि हे ॲडमिनिस्ट्रेशन सेंटर्स ही सगळी किल्ले होते. किल्ले हे स्वराज्याच्या किल्ल्या आहेत. कीज टू द किंगडम असं म्हटलंय. स्वराज्याच्या किल्ल्या म्हणजे काय, ते किल्ले आणि त्याच किल्ल्या हस्तगत करायला खरा म्हणजे औरंगजेब आला होता. तो पुढे विषय येईलच. मिलिटरी आर्किटेक्चर, त्याचं लष्करी स्थापत्य. आपण फक्त त्या किल्ला पाहतो आणि आजकालच्या तर म्हणजे मी असं कोणाला मुद्दामून दोष देत नाही किंवा संभावना करायचं हे करत नाहीये, परंतु आजची तरुण पिढी जाते किल्ल्यांवरती. पण काय होतं आपण पाहतो, नुसते रील्स काढतात. रायगडावरती गेलं की शिवाजी महाराज आणि मी, सिंहासन आणि मी, समाधी आणि मी. अरे पण तुम्ही त्याचं लष्करी सामर्थ्य काय हे कधीतरी विचार करता का? तिथेच का राजधानी निर्माण केली? राजगडावरनं रायगडावरती का आणली राजधानी? ह्या कारणांचा कधी आपण विचार करतो का? तर त्याच्या मागे लष्करी कारण आहेत. अर्थात ती आत्ता आपल्याला सगळे इथे एवढं कमी वेळात काही सांगता येणार नाही, परंतु लष्करी स्थापत्य अत्यंत महत्त्वाचं आहे. डायव्हर्स टेरेन, विविध प्रदेशात आहेत बघा किल्ले. जमिनीवरती किल्ले असतात, समुद्रावरती बेटावरती किल्ले असतात, चारी बाजूनी पाणी वेढलेलं. कोस्टल फोर्ट्स असतात, जसा विजयदुर्ग आहे, 3 बाजूनी पाण्याने वेढलेला, एका बाजूनी जमिनीशी जोडलेला आहे. उंच गिरिदुर्ग असतात. असा टेरेन आहेत आपल्याकडे. महाराष्ट्रातलं तुम्ही म्हणजे सटाण्यापासून सुरुवात केलं आणि विशाळगड म्हणजे आपला कोल्हापूर, तर टेरेन तुम्हाला वेगवेगळा दिसेल. त्याच्यानंतर या टेरेनमध्ये अजून एक टेरेनची भर पडली जी पुढे दक्षिण निगुयाच्या वेळेला पडली, ती म्हणजे जिंजीचा किल्ला. तो एक वेगळा टेरेन आहे. तिथे गेला तर तुमच्या लक्षात येईल की शोले सिनेमात जसे तुम्ही ते बोल्डर्स बघितलेत, तो गब्बर सिंगचा अड्डा असो, तो उभा असो एका दगडावर वगैरे, तसे बोल्डर्स तिकडे आहेत. त्यामुळे तो टेरेन वेगळा आहे, भूगोल वेगळा आहे आणि त्यामुळे तिथल्या किल्ल्यांची रचना सुद्धा वेगळी आहे. त्यामुळे किल्ले बांधताना तिथला भूगोल बघून बांधला जातो. सगळं काय एकच बेसिक डिझाईन, एका मोल्डमध्ये किल्ले बांधलेत असं नाही आहे. त्यामुळे हे जे ज्ञान आहे हे शिवाजी महाराजांना उपजत ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचा इथे थोडक्यात कदर झाली असं आपण म्हणायला हरकत नाही. हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स, अर्थातच प्रत्येक किल्ल्याच्या मागे ऐतिहासिक काहीतरी संदर्भ आणि घटना शिवाजी महाराजांच्या आयुष्यात येतेच येते. त्यामुळे हे सगळे क्रायटेरिया, अगदी 6च क्रायटेरिया आहेत आणि ते क्रायटेरिया आज्ञापत्रातले पाहिलेत तर ते एकदम म्हणजे एकदम मिळते जुळतेच असं लक्षात येतं. आपण आता एक एक किल्ला घेऊया. या किल्ल्यांच्या बद्दल बोलताना एक फॉर्मॅट मी तयार केलाय की पहिल्यांदा सुरुवातीला किल्ल्याचा प्रकार, त्याचं भौगोलिक स्थान, त्याची उंची हे एक सांगितलं जाईल. त्याच्यानंतर त्याचं ऐतिहासिक महत्त्व काय,
आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्या किल्ल्याच्या लष्करी सामर्थ्याबद्दल बोलू आणि त्या किल्ल्याबद्दल काही परदेशी लोकांनी जर काही लिहून ठेवलं असेल तर असे प्रत्येक किल्ल्याच्या 4 स्लाइड्स केल्यात आणि असे मी 6 स्लाइड्समध्ये ते 6 किल्ले घ्यायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे 24 स्लाइड आहेत असं नाही, माझ्याकडे टोटल 37 स्लाइड आहेत. कारण प्रत्येक किल्ल्यावर जर बोलायला झाला तर एक स्वतंत्र विषय येतो, त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल खूप बोलता येईल. तर आता हा राजगड आहे, त्याला गडांचा राजा, राजांचा गड असं म्हटलंय. 45 साली त्यांनी बांधकामाला सुरुवात केली आणि ते 60 सालापर्यंत सुद्धा बांधकाम चालू होतं राजगडावरचं. आश्चर्य वाटेल तुम्हाला. कान्होजी जेध्यांचा जो मुलगा आहे त्याचं एक पत्र उपलब्ध आहे आणि त्या पत्रामध्ये त्याच्याकडचे काही सैनिक जे ऐकत नव्हते त्यांना त्याने खडसावून पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये तुम्हाला काय शिक्षा देऊ ते सांगितलं. 1660-65चं पत्र आहे. पद्मावती जी माची आहे राजगडाचं त्याचं बांधकाम त्यावेळेला चालू होतं. 45 साली किल्ला घेतलाय आणि आज जर तुम्ही राजगडावरती गेलात तर त्याची अपरिमित हानी झाली आहे, परंतु त्याही स्थितीत तुमच्या लक्षात येईल की हा किल्ला त्यावेळेला काय जबरदस्त असेल. आजही ते बांधकाम बेजोड आहे. म्हणजे अक्षरशः संपूर्ण जगतामधनं वेगवेगळे इंजिनियर्स, स्ट्रक्चरल इंजिनियर्स असतील, आर्किटेक्ट्स असतील, ते मुद्दामून अभ्यास करायला येतात राजगडाचा आणि आपण जाऊन काय करतो ते आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. मग ते आपल्याला व्हिडिओज पाहायला मिळतात काय काय घडतं किल्ल्यांवरती ते. तर असा हा किल्ला आहे आणि प्रचंड बांधकाम केलंय. ते आता आपण बांधकाम या पुढच्या स्लाइडमध्ये बघू, पण जाताना तुम्हाला एक गंमत सांगतो की या किल्ल्यांच्या बांधकामामध्ये जो दगड वापरलाय तो किती वापरला असेल तर 3 लाख टन एवढा दगड वापरलाय. 3 लाख टन. मग तो दगड कुठून आणला असेल? वरती तर काय क्वेरी नाहीये. लांबून आणायचा तो वरपर्यंत कसा चढवला असेल? तो एका कड्यावरती ती भिंत बांधतात तटबंदी, ते एका रेषेत असते, ती कड्यावरती बांधकाम कसं केलं असेल? असे सगळे प्रश्न मग आपल्याला डोक्यात यायला लागतात आणि हे सगळं किल्ल्यांच्या भोवती जर सगळे विषय आपल्या मनात यायला लागतात आणि त्याच्यातून तुमच्या लक्षात येतं की देर इज अ मॅनेजमेंट, देर इज अ सायन्स बिहाइंड फोर्टिफिकेशन. आज फोर्ट मॅनेजमेंट म्हणून आपण एक स्वतंत्र विषय अभ्यास करू शकतो, इतकं त्याची व्याप्ती आणि आवाका आहे. सो असा हा राजगड गिरिदुर्ग प्रकारातला आहे, पुणे जिल्ह्यातला आहे आणि उंची त्याची 4515 फूट समुद्र सपाटीपासून आहे. पुण्याआधीच वरती आहे 600 मीटर्स, म्हणजे जवळजवळ 1800-2000 फूट उंचावरती आहे. त्याच्यावरती साधारण 2500 फूट बालेकिल्ल्याचा शेवटचं टॉपमोस्ट ज्याला म्हणता येईल असं आहे. हा कसा दिसतो? अवकाशातून पाहिल्यानंतर असा दिसतो किल्ला. म्हणजे थोडक्यात त्याचं उदाहरण द्यायचं, सांगायचं, सगळ्यांना कळेल अशा भाषेत सांगायचं तर आपल्या घरातल्या छतावरती पंखा असतो. त्या पंख्याला मध्ये एक छोटासा एक डिस्क असते सेंटरला आणि 3 पाती असतात. तशी याची रचना आहे. नीट बघा. जर आपण पाहिलं तुमच्या लक्षात येईल की हे ते मधला बल्ज आणि 1, 2 आणि इथे 3 अशा 3 पात्या, 3 पात्यांचा पंख जसा म्हणतो तशा ह्या त्याला माच्या आहेत. ह्या ज्या आहेत त्याला माच्या म्हणायचं. हा बालेकिल्ला आहे आणि त्याच्या बालेकिल्ल्याखालची जी सपाटी आहे त्याला म्हणायचं माची. आणि या 3 माच्या आहेत, संजीवनी, सुवेळा आणि पद्मावती. अद्भुत बांधकाम, अद्भुत बांधकाम. संजीवनी माची आहे ही इकडे संजीवनी माची आहे. हिची लांबीच जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर लांब आहे. दोन्ही बाजूनी बांधून काढली आहे. डबल वॉल फोर्टिफिकेशन, ज्याला लष्करी चिलखत ज्याला म्हणतात तशा प्रकारची ती बांधकाम आहेत आणि हे सगळं बघायला परदेशातले लोक येतात. असा हा राजगड दुर्गम किल्ला आहे, गिरिदुर्ग आहे. आणि जाता आता तुम्हाला सांगतो मी, आपल्याकडे एक मनुस्मृती म्हणून आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे मनुस्मृती. त्या मनुस्मृतीत किल्ल्यांचे प्रकार सांगितले. एक संस्कृत श्लोक त्याच्याकरता त्यांनी दिलेला आहे. धनुदुर्गम, महिदुर्गम, अपदुर्गम, वाक्षमे ववा, नृदुर्गम, गिरिदुर्गम वा समाशित्य वसेत्पुरम, सर्वेण तू प्रयत्नेन गिरिदुर्गम विशिषते, एषाम ही बाहुगुणेन गिरिदुर्गम विशिषते, असं म्हटले त्याने. सर्वेण तू प्रयत्नम गिरिदुर्गम समाश्रयेत, एषाम ही बाहुगुणेन गिरिदुर्गम विशिषते, असं आहे. 6 प्रकार सांगितले, धनुदुर्ग, महिदुर्ग वगैरे असे सगळे सांगितले. आणि तो त्यात म्हटलंय की या 6 किल्ल्यातल्या कोणत्या ना कोणत्या तरी किल्ल्यावरती राजाने आपलं वसतिस्थान निर्माण करावं किंवा राजधानी निर्माण करावी. या 6 मधला सगळ्यात दुर्गम किंवा सगळ्यात महत्वाचा नंबर 1 कोणता असेल तर तो गिरिदुर्ग आहे. डोंगरावरचा किल्ला आहे. का तर ते आपण पाहू नंतर. आणि त्याच प्रकारातला हा गिरिदुर्ग आहे. आज महाराष्ट्रात से सगळे 6 किल्ल्या प्रकारातले आता पाहायला मिळत नाहीत सगळे प्रकार. गिरिदुर्ग आहेत आपल्याकडे, जलदुर्ग आहेत, अपदुर्ग म्हणजे जलदुर्ग, त्याच्यानंतर अरण्यदुर्ग आहे. वासोटा नावाचा जो किल्ला आहे तो पूर्ण अरण्यातला आहे. जंगली जयगड म्हणून म्हणतात, तोही घनदाट जंगलातला आहे. असे अरण्यदुर्ग आहेत. आणि भूदुर्ग म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, आपण सोलापूरचा किल्ला आहे किंवा अहमदनगरचा किल्ला आहे, जे जमिनीवरचे किल्ले, असे प्रकार आज आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा असा हा
गिरदुर्ग हा प्रकार आहे. ऐतिहासिक महत्त्व ते बऱ्याच जणांना माहिती आहे, पण त्यातले फक्त मी हायलाईट सांगतो. 25 वर्ष शिवाजी महाराजांचं वास्तव्य आहे त्या किल्ल्यावरती. शिवाजी महाराज, त्यांची आई जिजाऊ, पत्नी सईबाई यांचा मृत्यू 1658ला या राजगडावरतीच झाला आहे. राजाराम महाराजांचा जन्मसुद्धा ह्याच किल्ल्यावरती झाला आहे. 25 वर्ष वास्तव्य आहे. 25 वर्ष हिंदवी स्वराज्याची ती पहिली राजधानी. मुरुंब देवाचा डोंगर होता, छोटासा डोंगर होता. त्याच्यावरती तपस्व्यांचं साधना व्हायची, तपश्चर्यांच्या साधना करण्याकरता गुहा होत्या. ब्रह्मर्षीच्या गुहा म्हणून आजही तुम्हाला बालेकिल्ल्यावरती त्या पाहायला मिळतील. याचं भौगोलिक महत्त्व जे आहे आणि लष्करी महत्त्व शिवाजी महाराजांनी ओळखलं, आणि तोरण्यावर जी सगळी संपत्ती मिळाली ती सगळी संपत्ती त्यांनी या किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरली. आणि ते बांधकाम किती अफाट आहे ते आपण पाहूच पुढे. त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की हा जो राजा आहे हा नुसतं बोलत नाही, तो कृतीतून करून दाखवतो. इदं न मम राष्ट्राय स्वाहा असं आपण म्हणतो, पण ते प्रत्यक्षात आणणारं कोणतरी आपल्या समोर उदाहरण पाहिजे ना, ते शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे. जे काही धन मिळालं ते खरं म्हणजे शिवाजी महाराजांकडे वर्ग व्हायला पाहिजे होतं, सरकारात जमा व्हायला पाहिजे होतं, पण ते त्यांनी स्वतःकडे घेतलं नाही. ते सर्व धन राष्ट्राच्या कार्यासाठी, हिंदवी स्वराज्याच्या संरक्षणाकरता हे राजगडावरती बांधकाम करण्याकरता वापरलं. आणि असं बेजोड बांधकाम त्यांनी सिद्ध केलं. ते मगाशी म्हटल्याप्रमाणे 45 सालापासून ते चालू आहे. ते 60, 62, 65 सालापर्यंत ते कामं चालू होती. 1670 सालापर्यंत शिवरायांच्या सर्व लष्करी आणि राजकीय हालचालींचं केंद्र आहे. तुम्ही बघा, सगळे 70 सालापर्यंतचे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या प्रसंगात कुठे ना कुठेतरी राजगड येतोच. कुठचे प्रसंग आहेत, अनेक सुखदुःखाच्या प्रसंगाचा हा किल्ला साक्षीदार आहे. सईबाई यांचं निधन झालं अफजल खानाच्या वधाच्या आधी. त्या महामानवाच्या आयुष्यात असे काही प्रसंग आहेत, जसे काय म्हणू, गौरवाचे प्रसंग आहेत, त्याच्या आधी किंवा नंतर तुम्हाला लक्षात येईल की दुःखाचे प्रसंगही आहेत. ते सगळं दुःख पचवून हा राजा उभा राहतो. कशा करता उभा राहतो, तर ते राज्य कार्यासाठी तो उभा राहतो. सईबाईंचं निधन झाले, अफजल खानाचा प्रसंग आहे. अफजल खानाचा प्रसंगाचा आपण पाहूच पुढे. काय गंमत आहे पहा, जिजाबाईंनी सांगितलं शिवाजी महाराजांना की हा अफजल खान चालू होतोय तर संभाजी राजांचं उसनं घ्या. संभाजी राजे म्हणजे कोण, तर शिवाजी महाराजांचे थोरले बंधू. त्यांना या अफजल खानाने दगा फटका करून मारलं होतं, म्हणून त्याचं उसनं घ्या, त्याचा बदला घ्या असं सांगणारी ही आई आहे. आणि ते उसनं घेतलं शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659ला प्रतापगडच्या पायथ्याला. आणि मग काय केलं तो सगळा प्रसंग माहिती आहे. संभाजी कावजी कोंढाळकरने त्याचं धड वेगळं केलं, मुंडकं चराचरा कापलं आणि तो धावत घेऊन प्रतापगडावरती गेला. ते मुंडकं नंतर आपल्या आईला बघायला पाठवलं शिवाजी महाराजांनी. आणि त्या राजगडचा हा जो बालेकिल्ला दिसतो इथे, हा जो बालेकिल्ला आहे, बालेकिल्ल्याचा हा दरवाजा आहे, या इथे कुठेतरी एक लाकडी पिंजरा केला आणि त्या पिंजऱ्यामध्ये ते अफजल खानाचं मुंडकं काही दिवस ठेवलं होतं. का, तर सगळ्यांनी पाहावं, मुद्दामून पाहावं की जो स्वराज्याला त्रास द्यायला आलेला आहे त्याचा निपात महाराजांनी कसा केला हे पाहण्याकरता ठेवलं. त्यामुळे हे आग्रा प्रकरणात राजगडचा इन्व्हॉल्वमेंट खूप आहे, त्याचं महत्त्व खूप आहे. राजाराम महाराजांचा जन्म झाला ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते पालथे जन्माला आले म्हणून सगळे लोक नाराज झाले. पण शिवाजी महाराज किती हजरजबाबी आहेत आणि त्यांच्या मुखातच नियती बोलत होती की पुढे हा मुलगा संपूर्ण मोगलाई पालथी घालेल. आणि तसंच झालं. आपण जिंजीचं प्रकरण जेव्हा येईल, जिंजी पाहू, तेव्हा तुमच्या लक्षात येईल काय झालं नक्की. सो असा हा ऐतिहासिक महत्त्व या किल्ल्याला लाभलेलं आहे. आता आपण त्याच्या लष्करी सामर्थ्याकडे जाऊया. 3 माच्या आहेत, मगाशी म्हटल्याप्रमाणे की पंखाच्या 3 पात्या आहेत. तुम्हाला इथे वरती दिसेल, वरची जी दिसते ती इथे आपल्याला ही संजीवनी माची दिसते. ही पण एक 2-3 किलोमीटर लांब अशी आहे संजीवनी माची. आणि दोन्ही बाजूला पाहिलं तर डबल वॉल्ड फोर्टिफिकेशन आहे. त्याला चिलखतीचं बांधणी असं म्हटलं जातं. ते आपण बघूया नंतर. ही सुवेळा माची आहे. सॉरी, ही जास्त लांब आहे. ही 5-6 किलोमीटर आहे आणि हे साधारण 2-3 किलोमीटर आहे. ही पूर्व दिशेला आहे, ही पश्चिम दिशेला आहे. आणि हा बालेकिल्ला आहे, त्याचा उत्तुंग बालेकिल्ला आहे. 4,500 फूट. जेव्हा बालेकिल्ल्यावरती असतो आपण तेव्हा 4,500 फूट समुद्र सपाटीपासून इतक्या उंचावर असतो. आता या 3 माच्या आहेत. 3 माच्या, उत्तुंग बालेकिल्ला, बुरुज, चिलखती तटबंदी यांच्यामुळे हा किल्ला लष्करीदृष्ट्या अजिंक्य झालाय. लक्षात येते आपल्या, जगात आढळणार नाही असं हे बांधकाम आहे. अवघड जागी केलंय सगळं. आणि म्हणूनच ते इतका
अवघड जागी आहे की ते पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की मराठ्यांच्या अलौकिक दुर्ग स्थापत्याचा तो एक उत्तम आविष्कार आहे. संजीवनी, सुवेळा आणि पद्मावती या 3 माच्या आणि आभाळाला स्पर्श करणारा बालेकिल्ला एक स्वतंत्र दुर्ग आहे. म्हणजे एक राजगड जर आपण म्हटलं तर एक कंपोजिट फोर्ट झाला आणि त्या विदिन दॅट फोर्ट देर आर 4 डिफरंट फोर्ट्स, वेगवेगळे किल्ले आहेत. कारण ती प्रत्येक जी माची सांगितली संजीवनी, सुवेळा, पद्मावती आणि बालेकिल्ला त्या प्रत्येकाला वेगळी तटबंदी आहे. तो स्वतंत्र तटबंदीने सुरक्षित केलेला आहे आणि या एका किल्ल्यातून म्हणजे एका माचीतून दुसऱ्या माचीत जायला दरवाजे सुद्धा त्यात आहेत. त्यामुळे शत्रूला हल्ला करून जिंकणं अतिशय अवघड आहे हा किल्ला आणि म्हणून त्याला गडांचा राजा असं म्हटलंय. त्याचं कारण आहे आपल्याकडे अनेक दुर्ग स्थापत्याचा किल्ल्यांचा अभ्यास करणाऱ्या परदेशी लोक येऊन गेल्या. एक परदेशी बाई आल्या होत्या, त्यांचं मला आता नाव लक्षात येत नाही, मी आठवलं तर सांगेन. तर त्यांनी या किल्ल्याला किंग ऑफ फोर्ट्स म्हटलंय आणि ते खरंच आहे. तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि मी जे सांगतोय ना खरं ते म्हणजे तुम्ही नुसतं ऐकताय, तुम्हाला आवडतंच आहे निश्चित, कारण आपल्या शिवाजी महाराजांच्या बद्दल आपल्याला मनात अभिमान असतो. पण मी जे सांगतोय त्यापेक्षा ते प्रत्यक्ष जाऊन पाहणं ही खरी अनुभूती आहे. पण असं ते अजोड बांधकाम आहे आणि त्यामुळे त्याला जिंकून घेणं अत्यंत अवघड आहे. पुढे एक महत्त्वाचं वाक्य दिसतं बघा या आज्ञापत्रात, गडास एकच दरवाजा थोर अयब आहे. म्हणजे काय की गडाला एकच दरवाजा असेल तर तो दुर्ग बांधणीतला सगळ्यात मोठा दोष आहे. शिवाजी महाराजांचा जय जयकार आपण जे करतो किंवा त्यांना हे जे काही मानांकन त्यांच्या किल्ल्यांना मिळालंय ते इट इज नॉट फॉर द नंबर ऑफ फोर्ट्स ही वॉज हॅव्हिंग इन हिज पोझिशन. त्यांना दुर्गपती म्हटलंय आपल्याकडे. समर्थ रामदास स्वामींनी त्यांना दुर्गपती म्हटलंय, भूषणाने सुद्धा म्हटलंय गडपती म्हटलंय की दक्षिण के सब दुग्ग जिती दुग्ग सहार विलास शिवसेवक शिव गडपती कियो रायगड वास. गडांचा राजा म्हणजे दुर्गपती म्हटलंय तर त्याचं कारण त्यांच्या ताब्यात 350 किल्ले होते म्हणून नाही, तर त्यांच्या ताब्यातले किल्ले प्रत्येक किल्ला हा एक स्वतंत्र प्रकरण आहे, एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय. आणि तो स्वतंत्र अशा करताय की ज्यावेळेला औरंगजेब पुढे आला 82 साली तेव्हा त्याला काय या किल्ल्याने तोंडाला फेस आणला हे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे प्रत्येक किल्ल्याचं महत्त्व आहे फॉर द क्वालिटी, ज्याला आपण म्हणतो, नॉट फॉर द क्वांटिटी, फॉर द क्वालिटी. शिवाजी महाराजांना दुर्गपती म्हटलंय, किल्ल्यांचा अधिपती असं ते किल्ले आहेत. आणि त्या ह्याच्यात एक वाक्य येऊन जातं की गडास एकच दरवाजा थोर आहे. एकच किल्ला असणं, दरवाजा असणं किल्ल्याला हा मोठा दोष आहे. ठळक उदाहरण देवगिरीचा किल्ला. आपल्या याने मुसलमानांचं आक्रमण झालं आणि ते आक्रमण झाल्यानंतर देवगिरीचा दरवाजा पडला, कारण एकच दरवाजा आहे त्याला. तुम्ही जर नीट गेला असाल पाहिला असेल तर एका पाठोपाठ 4 दरवाजे असतील, परंतु सुरुवातीला ती एकच मार्ग आहे, एकाच ठिकाणाहून तुम्हाला एंट्री आहे. आणि तो मार्ग ह्या मुसलमानांच्या ताब्यात आल्यानंतर देवगिरी किल्ला पडला. पुढे त्याचा परिणिती जी आहे ती यादवांच्या साम्राज्याच्या पतनात झाली. त्यामुळे गडास एकच दरवाजा थोर अयब आहे हा दोष लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी किल्ल्यांवरती बांधकामं केलेत. सो शिवाजी महाराजांना द लास्ट फोर्ट आर्किटेक्ट जे म्हटलं जातं त्याचं कारण हे आहे की त्यांनी नुसते किल्ले बांधले नाहीत संरक्षणाकरता, तर त्याच्यावर त्यांनी नवीन नवीन प्रयोग केले, इनोव्हेशन्स केली. तर त्यातलं इनोव्हेशन असं आहे की एकच दरवाजा न ठेवता त्याला अनेक दरवाजे बांधायचे. चोर मार्ग आपण ज्याला म्हणतो, रायगडाला आहेत ना, तुम्ही महादरवाज्यातनं आत जाता आणि वाघ दरवाजा ठेवलाय जो पुढे उपयोगात आला 1689 साली 5 एप्रिलला. सो अशा पद्धतीने बांधकामं केलेली आहेत की 3 माच्या बालेकिल्ला, त्यांना तटबंदी स्वतंत्र, प्रत्येकाला दरवाजे इकडनं तिकडे जायला. अशा पद्धतीने हे 3 लाख टन एवढा दगड तिथे वापरला गेला असेल. आणि मी आकडा सांगतोय हा आपला उगाच हवेत फेकायचा म्हणून नाही, देर इज अ सायन्स बिहाइंड दॅट. तुम्हाला एक सोपा एक सांगतो की समजा 2-2.25 फूट लांब, 1.5 फूट रुंद आणि 1 फूट थिकनेस एवढा जर तुम्ही दगड घेतलात बसॉल्ट, कारण हे सगळे चिरा आहे, तर त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपल्याला माहिती आहे साधारण 3च्या आसपास आहे आणि पाण्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1 असते. तर आपण त्याचं वजन काढलं तर साधारण 70 ते 80 किलो एका दगडाचं वजन येतं. तर तुम्ही जाऊन मोजा ते बांधकाम किती येते, साधारण पाया किती खाली असेल याचा आपल्याला लक्षात येतो. आणि जो ॲव्हरेज साईजने आपण काढला तो दगड किती लागला असेल, किती चिरे वापरले असतील, तर हे साधारण उत्तर 3 लाख टनाचे एवढं येतं. सो इतका दगड त्याच्याकरता वापरला गेलेला आहे. सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण जे काय बांधकाम आहे राजगडाचं ते हे आहे, संजीवनी आणि सुवेळा माची आहेत त्यांना चिलखती तटबंदी बांधली. एखादा हत्ती असतो, तो हत्ती जेव्हा रणांगणावर आणला जातो तर त्याला शत्रू भाले फेकले जातील किंवा आणखीन बंदुकीच्या गोळ्या त्याच्यावरती वर्षा होईल, बाणांचा वर्षा होईल असं बघून त्याच्यावरती चिलखत चढवलं जातं, आर्मर दिलं जातं, विशेष करून गंडस्थळाला, कारण ते सगळ्यात नाजूक भाग आहे हत्तीचा. तशा प्रकारचं काय म्हणू आर्मर हे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की या माच्यांना दिलेलं आहे.
हे बघा, हे इकडनं एक तटबंदी गेली आहे, बाहेरच्या बाजूला एक तटबंदी आणि मध्ये जागा आहे. इथे तुम्हाला हे स्केचमध्ये कळेल. ही बाहेरची तटबंदी, ही आतली तटबंदी आणि आतमध्ये साधारण 2 माणसं बाजूबाजूने चालू शकतील एवढी 6 फूट ते 8 फूट रुंद अशी नाळ आहे. ही नाळयुक्त चिलखती बांधणी आहे आणि हे शिवाजी महाराजांचं स्वतःचं इनोव्हेशन आहे. आपल्याकडच्या पूर्वीच्या ग्रंथांमध्ये अशा प्रकारचं कुठेही बांधकामाचा उल्लेखही नाही. मग हे कुठून आलं त्यांना ज्ञान? ही अर्थातच उपजत ईश्वरी देणगी आहे. आणि एक मनुष्य आहे जो आपण काहीतरी ध्येय घेऊन निघालेला असतो, तर त्याला अडथळे येतात, बरोबर आहे, पण त्या अडथळ्यातनं मार्ग कसे काढायचे हे त्यालाच सुचतं. आणि अशा प्रकारचं बांधकाम शत्रूच्या पासून संरक्षण करण्याकरता केलेलं आहे. सोपं आहे. बालेकिल्ला मगाशी तुम्ही पाहिलं उंच आहे आणि तिन्ही बाजूला ही सपाटी आहे. आता ती सपाटी वल्नरेबल आहे, तिकडनं दोन्ही बाजूनी शत्रू वरती येऊ शकतो, तर त्याच्यापासून संरक्षण करण्याकरता ही अशा पद्धतीने ही संजीवनी माचीला बांधलेली तटबंदी आहे पहा. ही वरती इकडे माझ्या बाजूला कुठेतरी तो बालेकिल्ला आहे आणि हे सगळं त्याच्यातनं बुरुज काढलेले आहेत. सलग तटबंदी कधी बांधत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा किती विचार केलेला आहे पहा. तुम्ही एक अशी 25 फूट भिंत सलग एका रेषेत बांधायला घेतलात तर ती वल्नरेबल असते, ती पडू शकते. म्हणून त्याच्यातनं मध्ये प्रोजेक्शन्स काढतात, ज्याला आपण बुरुज असं म्हणतो. आपले सेमी सर्क्युलर बुरुज असतात, तसे हे बुरुज काढलेले दिसतात. परत त्या बुरुजाला चिलखत घातलेत, ते पण डबल वॉल फोर्टिफिकेशन्स आहेत. इतकं मायन्यूट पद्धतीने इतका विचार करून आतापर्यंत जगात कोणी अशा प्रकारची बांधकामं केलेली नाहीत. ही खाली सुवेळा माची दिसते, या सुवेळा पूर्वेला दिसते. भाटघरचं धरणाचा बॅकवॉटर आपल्याला पाठीमागे दिसते. जेव्हा औरंगजेब आला होता तर औरंगजेबाचे मोर्चे इथे कुठेतरी लागले होते पुढे. 82 सालानंतरच्या घटनांचं सांगतोय. आणि इथे तुम्हाला ही पण दिसते बघा, ही तटबंदी. याला म्हणायचं चिलखती बांधणीची तटबंदी. आणि हे या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे, त्याचं फंक्शनिंग कसं होतं ते आपण बघूया या स्केचमध्ये. तुमच्या लक्षात येईल की ही बघा, ही अशी एक तटबंदी गेली आहे आणि मध्ये नाळ आहे ही 5-6 फुटाची रुंद, आणि त्याच्या मागे पुन्हा एक डबल वॉल फोर्टिफिकेशन आणि मग पुन्हा नाळ अशी दिसते. आणि मागे मुख्य तटबंदी आहे जी किल्ल्याला जोडून आहे. या 2 तटबंदीच्या मध्ये हे आपले सगळे मावळे राहतात. जेव्हा खालनं हल्ला होतो तेव्हा अर्थातच या तटबंदी बाहेरच्या एक्सटिरियर जी फोर्टिफिकेशन आहे त्याच्या मागनं आपण हल्ला परतवून लावतो. मग त्यात जंग्या असतात, त्याच्यानंतर ॲरो स्लिट्स असतात, तिथून बाण टाका किंवा उकळतं तेल होता, काय तुम्हाला करायचं पद्धतीने हल्ला परतवायचा तसा करा. पण तो हल्ला जर कामयाब झाला शत्रूचा आणि त्यांनी तोफानी समजा ही तटबंदी उद्ध्वस्त केली, ती इथे दिसते बघा, तर काय करायचं, सरळ मागच्या तटबंदीत जायचं आणि मागनं लढायचं. म्हणजे तुम्हाला फुलप्रूफ राहतं. 2 टियर फोर्टिफिकेशन तयार होते. ह्याला म्हणायचं चिलखत. आणि हे चिलखती बांधणीचं बांधकाम हे अजोड आहे. जगाच्या इतिहासात तुम्हाला कुठेही सापडणार नाही. आधी झालं नाही आणि नंतर होण्याचा प्रसंगच नाही. अशा प्रकारचं बांधकाम ठराविक अगदी मोजक्या किल्ल्यांवरती केलंय महाराजांनी. राजगड हे त्यातलं सगळ्यात उत्तम वस्तुपाठ आहे. आणि तुम्हाला अजून जर पाहायचं असेल तर तुम्ही लोहगडावरती गेलात तर विंचुकाटा माची म्हणतात, ती विंचुकाटा माची पण डबल वॉल फोर्टिफिकेशन आहे. तर अशा पद्धतीचं हे बांधकाम आहे. आणि म्हणून राजगड हा बेजोड किल्ला आहे, अवघड किल्ला आहे जिंकायला. मोगलांनी किल्ला घेतला पण तो पैसे देऊन घेतलाय, खंडणी दिली आहे. आज सर्रास आपण तो खंडणी शब्द वापरतो. तो शिवकाळात म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतरच्या कालखंडात खंडणी घ्यायची आणि किल्ला द्यायचा हे एकदम आपल्याकडे काय म्हणू छान व्यापाराचा एक विषय होता तो. तर त्याच्यावर आता काही सांगत नाही, पण खूप गमती जमती आहेत त्याच्यातल्या. तर अशा प्रकारे हे बांधकाम बेजोड बांधकाम आहे असं आपल्या लक्षात येतं. एक कोट मी मुद्दामून राजगडाचं महत्त्व काय ते कळण्याकरता इथे प्रस्तुत करतोय. मोहम्मद हाशिम नावाचा एक मोगलांचा इतिहासकार आहे, खाफी खान असं तो त्याला म्हटलं, आणि त्याने औरंगजेबाचा इतिहास लिहिलेला आहे सगळा मोगल दरबारातला. तर तो असं म्हणतो, तो या राजगड किल्ल्याला जेव्हा वेढा पडला होता त्यावेळेला तो उपस्थित होता त्या वेळात. तर तो म्हणतो की राजगड किल्ल्याचे मी काय वर्णन करू, काय त्या किल्ल्याची उंची, काय त्याचा विस्तार, जणू आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपायची. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस्त्र पशु दिसत होते, त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले होते. त्यामुळे इतके ते त्रस्त झाले होते की शेवटी पावसाळा जवळ आल्यावरती आपल्या वरच्या लोकांनी सांगितलं, चला तुम्हाला देतो किल्ला, किती पैसे देताय ते बोला. आजही आपण म्हणतो ना काय देता, तर त्यावेळी पण होतं की किती पैसे, जो जास्त पैसा देईल त्या सरदाराकडे आपण किल्ला द्यायचा. आणि मग तो पैसे मिळाले की आपले लोक खाली आपलं सगळं सामान शस्त्रास्त्र घेऊन उतरायचे. मग ज्याने किल्ला जिंकला तो वाजत गाजत वरती जायचा आणि मग सोन्याची किल्ली बनवून औरंगजेबाला भेट म्हणून पाठवायचा. किल्ली द फतेह असं त्याला म्हणायचं. असं सगळं पुढे वर्णन खूप येतात.
82 ते 1682 ते 1707 हा जो 25 वर्षाचा कालखंडात तुम्हाला ही सगळी वर्णनं वाचायला मिळतील. तर असा हा राजगड आहे. अतिभव्य किल्ला आहे आणि मुद्दामून जाऊन पाहण्यासारखा किल्ला आहे. अर्थात तो सर्वसामान्यांना जमेल असं नाही, कारण ते चढून जायला लागतं 2-2.5 तास. त्याच्यानंतरच तो दिसतो आपल्याला, किल्ल्यावर जायचं समाधान मिळतं. तर असा हा राजगड किल्ला, स्वराज्याची पहिली राजधानी. आपण पुढे लगेचच येऊ. 1645 साली हे सगळं उद्योग सुरू केला. एखादं मोठं कार्य जेव्हा आपण हातात घेतो तेव्हा अडथळे खूप असतात आणि मी नेहमी मुद्दामून वर्तमानातली ही उदाहरणं देतो की काही लोकांना आवडतात किंवा नाही आवडत, पण सत्य काही बदलत नाही त्याने. आजही पहा, आज भारत एक चांगला प्रगती करतोय आणि त्याच्याकरता मग अडथळे, मग तो ट्रम्प तात्या असेल, मग पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, हे सगळेजण अडथळे निर्माण करतात. जर शिवाजी महाराजांना अडथळे निर्माण झाले, पण शिवाजी महाराज सगळे त्या अडथळ्यांवरती मात करून पुढे चालत राहिले. शक्ती युक्ती जय ठाई तेथे श्रीमंत धावती, असं समर्थांनी म्हटलं, ते उगाचच म्हटलं नाहीये. तर असं हे आजही आपण ती मार्गक्रमणा करतोय. आपल्याला अनेक गोष्टींचं टेक्नॉलॉजी, ज्यावेळेला आपण अणुस्फोट घडवून आणला त्यावेळेला क्रायोजेनिक इंजिनची टेक्नॉलॉजी आपल्याला दिली नाही. अशा अनेक गोष्टी आपल्याला अडथळे निर्माण झाले, पण त्याच्यावरही मात करून आपण पुढे जात राहिलोय आणि हेच आपलं यश इतरांना काय म्हणू डोळ्यात चलतं. तसं अफजल खानाला चलत होतं आणि तो अफजल खान शिवाजी महाराजांचा काटा काढण्याकरता 1659 साली आला महाराष्ट्रात आणि पुढचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. तर हा जो प्रतापगड आहे तो सुद्धा एक गिरिदुर्गच आहे, सातारा जिल्ह्यात आहे. आपण खालनं जेव्हा मुंबईकडनं येतो त्यावेळेला जर पोलादपूरवरनं आपण आंबेनळीच्या घाटाने आलो तर मधल्या टप्प्यात प्रतापगड आपल्याला उजव्या हाताला दिसतो आणि मग आपण वरती महाबळेश्वरला जाऊन पोहोचतो. तर असा हा गिरिदुर्ग आहे, सातारा जिल्ह्यात त्याचं स्थान आहे आणि समुद्र सपाटीपासून उंची साधारण 3500 फूट आहे. असं हे त्याचं भौगोलिक स्थान आहे. त्याचं आपण आता लष्करी आणि ऐतिहासिक महत्त्व पाहूया. ऐतिहासिक महत्त्व, आता इथे सुद्धा तुम्हाला माची दिसते बघा. मगाशी मी तुम्हाला दाखवली, सांगितली की बघा ही माची दिसते, डबल वॉल फोर्टिफिकेशन. तर ऐतिहासिक महत्त्व काय की 15 जानेवारी 1656ला शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली पहिल्यांदा. पहिल्यांदा जिंकली त्यांनी आणि ती जावळी जिंकल्यानंतर एक समोरच भोरप्याचा एक डोंगर होता, साधारण पायथ्यापासून 1200-1500 फूट उंच एवढा डोंगर होता. त्याला स्थानिक भाषेत भोरप्याचा डोंगर म्हटलं जातं. तो बरोबर महाराजांनी हेरला. जी गुणग्राहकता दिसते ना ती शिवाजी महाराजांकडे दिसते. नुसतं लष्करी ज्ञान आहे, दुर्ग स्थापत्य आहे, तेवढ्याने भागत नाही. कुठे किल्ला बांधायचा, कसा बांधायचा, कोणत्या पद्धतीचा बांधायचा, किती आवाका ठेवायचा, याचं सुद्धा ज्ञान लागतं. शिवाजी महाराजांनी तो पाहिला किल्ला आणि त्यांच्या डोक्यात तो फिट बसला असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी मोरोपंतांना आज्ञा केली की तिथे किल्ला बांधा. 1656 ते वर्ष, पुढच्या 2 वर्षात किल्ला बांधून तयार झाला 1658ला आणि मग पुढे काय झालं आपल्याला माहिती आहे. त्याच किल्ल्याच्या साहाय्याने 1659 साली तर अफजल खान प्रसंग जो आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 10 नोव्हेंबर 1659चा हा प्रसंग आहे आणि या प्रतापगडच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी स्वतः 1 to 1 ज्याला म्हणतात असं 1 to 1 भेट घेऊन अफजल खानाचा कोथळा काढला. दुर्दैव असं आहे ना आपल्या मराठी माणसांचं की तो हा जो एवढा प्रसंग आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला की त्याने सबंध इतिहासाला कलाटणी दिली आहे. इतर जे परदेशी लोक होते ते शिवाजी महाराजांना या प्रसंगाच्या आधी म्हणायचे की हा एक कुठचा तरी जमीनदाराचा पोरगा आणि आता हा आदिलशहाच्या विरुद्ध बंड करतोय, तो आता अफजल खान याचा चिरडून संपून टाकेल. पण जेव्हा शिवाजी महाराजांनी ते अफजल खानाला संपवलं तेव्हा त्यांनी स्तुतीचे पूल उभं करायला सुरुवात केली. ते जे त्यांच्या लक्षात आलं ते दुर्दैवाने आपल्या लक्षात येत नाही. शिवाजी महाराजांनी हे युद्ध कसं जिंकलं, त्यातल्या स्ट्रॅटेजीज काय आहेत, किल्ल्याचं महत्त्व काय आहे, त्याच्यात त्यांनी काय रोल प्ले केलाय, हे सगळं आपण विसरतो, त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपण भांडत कशा करता राहतो, तो कोथळा कसा काढला, तो वाघनखानी काढला की काय म्हणू आपण तलवारीने कृपाणाने काढला. त्याचं कारण असं आहे की आपल्याला ते सुरुवातीपासून आपल्याला बालपणापासून तशा प्रकारचं शिकवलंच गेलं नाही. वी लव्ह ड्रामॅटायझेशन ऑफ हिस्ट्री. त्याचं नाटकीकरण करणं आपल्याला आवडतं. मग ते औरंगजेबाच्या कैदेतनं सुटका कशी झाली वगैरे ह्या सगळ्या गोष्टीत आपण अडकून राहतो. शिवाजी महाराजांचं खरं जे कर्तृत्व त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं दुर्दैवाने. ते कुठेतरी आपल्याकडे हायलाईट व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तर तो हा 1658ला दुर्ग बांधून झाला आणि पुढे लगेच 10 नोव्हेंबर 1659ला त्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा काढला. नंतर पुढे शिवाजी महाराजांनी आपली त्यांची जी कुलदेवता आहे ती भवानी देवीची तिथे प्रतापगडावरती मोरोपंतांच्या हस्ते त्याची स्थापना केली. त्या देवीची गंडकी शिळेचा म्हणजे नेपाळच्या इथं ती शिळा आणली होती मुद्दामून आणि त्याच्यातनं ती घडवलेली अशी ती मूर्ती आहे. याचं कारण असं होतं की तुळजापूरचे भवानीला त्यांना जाणं शक्य नव्हतं, मोगलांच्या ताब्यात तो भाग होता, त्यामुळे त्यांनी ही इथे बांधली
प्रतापगडावरती देवीचं मंदिर बांधलं, आजही तुम्हाला ते पाहायला मिळतं. आपण आता लष्करी आणि भौगोलिक महत्त्वाकडे येऊया. पहिलंच जे एक हायलाईट दिसतोय तुम्हाला, त्यातलं जे कोट आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं लष्करी सामर्थ्य कशात आहे, ते त्या वाक्यात आहे. हे वाक्य जे आहे की जॉग्रफी डिक्टेट स्ट्रॅटेजी, हे एक टायटल आहे, एका चॅप्टरचं टायटल आहे. कोणी लिहिलंय तो चॅप्टर? तर बंगाली इतिहासकार यदुनाथ सरकार यांचं मिलिटरी हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचं पुस्तक आहे. त्यातला एका चॅप्टरचं हे टायटल आहे की जॉग्रफी डिक्टेट स्ट्रॅटेजी. थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे की राजाचं आणि राज्याचं राजकारण, समाजकारण, लष्करीकरण हे सगळं तिथल्या भूगोलावरती अवलंबून असतं. डेझर्टमधलं हे वेगळं असतं, डोंगराळ प्रदेशातलं वेगळं आहे, सपाटीवरचं वेगळं आहे. ज्या वेळेला पेशव्यांनी घोडदौड सुरू केली तेव्हा किल्ल्यांचं महत्त्व आपोआप कमी झालं. जे महत्त्व किल्ल्यात होतं ते सेंटर पुण्यात आलं आणि मग सपाटीवरच्या मैदानातलं लढायला सुरुवात झाली. त्यावेळेचं राजकारण बदललेलं दिसतं. त्यामुळे जॉग्रफी डेफिनेटली डिक्टेट स्ट्रॅटेजी. परंतु जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो, या किल्ल्यांचा आणि सह्याद्रीचा विचार करतो, तेव्हा ह्या वाक्यामध्ये थोडासा आणखीन ॲडिशन करावीशी वाटते. ती म्हणजे जॉग्रफी नॉट ओनली डिक्टेट्स स्ट्रॅटेजी बट जॉग्रफी डिक्टेट्स हिस्ट्री ऑल्सो. तुमच्या लक्षात येते मी काय म्हणतो? ते अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे. आपला सगळा इतिहास, गौरवशाली इतिहास, हा महाराष्ट्राच्या भूगोलाने घडवून आणलेला आहे. 350 वर्ष महाराजांच्या आधी आपण अंधकारात चाच पडत होतो आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांवरनंच राज्य निर्माण केलं. संपूर्ण राज्याचे सारथे दुर्ग. पुढे 100 वर्षानंतर स्वराज्य मंदिराचा जो पाया रचला महाराजांनी, पुढे 100 वर्षानंतर त्यांच्या शिष्यांनी त्याच्यावरती कळस चढवला. छोटंसं 4 जिल्ह्यांचं असलेलं हे राज्य, हे पुढे संपूर्ण हिंदुस्थानात अटकेपासून कटकेपर्यंत एवढा त्याचा विस्तार झाला. त्याच्या मागे तो सह्याद्री असेल, तो भूगोल असेल, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आपल्या सबंध इतिहासाला जे काही परिमाण लाभलंय, जो गौरवशाली इतिहास आहे, तो भूगोलामुळे आहे. अ पोर्ट्रेट विदाउट कॅनव्हास, हे जेव्हा आपण म्हणतो अ पोर्ट्रेट विदाउट कॅनव्हास, तुमच्याकडे कॅनव्हास नसेल तर तुम्ही, कागद नसेल तुम्ही चित्र कशावर काढणार? तशी अवस्था आहे. तुमच्या इतिहासाला ह्या भूगोलामुळे महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून जॉग्रफी डिक्टेट्स स्ट्रॅटेजी अँड इट डिक्टेट्स हिस्ट्री ऑल्सो, असं आपल्या लक्षात येतं. त्यामुळे हा जो प्रतापगड आहे, याचं भौगोलिक, व्यूहात्मक म्हणजे स्ट्रॅटेजिकल आणि सामरिक मिलिटरी त्याचं इम्पॉर्टन्स असा ओळखलं महाराजांनी. कोयना खोऱ्यात येतो, आपण कोयनाच्या नदीच्या पात्रातच खाली जातो पायथ्याला प्रतापगडच्या, तिथे कोयना नदीचं पात्र येतं, वरनं जी उगम पावते महाबळेश्वरावर, नक्षत्र महाबळेश्वर, ती तिथे खाली येते आणि मग पुढे ती कराडला जाऊन कृष्णेला मिळते, तिथे संगम आहे त्याचा. तर त्याच्या खोऱ्यात सगळ्या प्रदेशावरती लक्ष ठेवण्याकरता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, तर हा किल्ला कसा आहे, आपल्याकडे छान डेफिनेशन केली आहे दुर्गाची, गिरिदुर्गाची, जो सगळ्यात महत्त्वाचा किल्ला आहे 6 किल्ल्यातला, असं आपल्याकडच्या जुन्या लोकांनी लिहून ठेवलं आहे. तर दुर्गाची व्याख्या कशी केली आहे? तर दुर्ग म्हणजे काय? तर गमनाय दुष्करः आक्रमणाय दुष्करः दुर्गमिति दुर्गः. म्हणजे जिंकून कसा घ्यायचा किल्ला? तर गमनाय दुष्करः म्हणजे चढून जाण्यास अवघड, जिंकून किंवा आक्रमण करून घेण्यास अवघड, अतिशय दुर्गम, असा दुर्गमातला दुर्गम तो गिरिदुर्ग, अशी त्याची व्याख्या केली आहे. आणि या व्याख्येच्या काय म्हणू आपण, त्या म्हणजे कक्षेमध्ये हा प्रतापगड, राजगड, रायगड हे परफेक्ट बसतात. जिंकून घ्यायला अवघड, चढून जायला अवघड. आता आपण सहज जातो किल्ल्यांवरती, परंतु त्या काळात सगळं हातात हत्यार घेऊन चढून जाणं सोपं नव्हतं. घनदाट जंगल आहेत या किल्ल्याच्या भोवती, आजही घनदाट जंगल आहे. त्यावेळेला 300 वर्षापूर्वी काय असेल याची आपण आज फक्त विचार करू शकतो. डोंगर दऱ्या आहेत, छोट्या छोट्या टेकड्या आहेत, त्याच्यातनं वाहणारी कोयना, छोट्या छोट्या टेकड्यांमुळे निर्माण झालेल्या छोट्या छोट्या व्हॅलीज, ज्याला आपण म्हणतो खोरी, अशा प्रकारे त्या एकूणच प्रदेशाला दुर्गमत्व प्राप्त झालंय. आणि प्रतापगडचं जर कशाच बलस्थान काय आहे, तर हा भूगोल आहे प्रतापगडचा. म्हणून मी म्हटलं की जॉग्रफी डिक्टेट्स स्ट्रॅटेजी अँड जॉग्रफी डिक्टेट्स हिस्ट्री ऑल्सो. हा इतिहास घडवला या किल्ल्यामुळे. महाराजांचा पराक्रम, मावळ्यांचा पराक्रम सगळं आहे, पण त्यातलं महत्त्वाचा जो कोण फॅक्टर आहे तो हा प्रतापगड आहे आणि त्याचा भूगोल आहे. त्यामुळे इथली जंगलं असतील, दुर्गम दऱ्याखोरी असतील, हेच त्याचं बलस्थान आहे असं लक्षात येतं. त्याचं दुसरं अजून एक महत्त्व काय आहे या किल्ल्याचं, तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही प्रतापगडाकडे तोंड करून उभं राहिलात तर तुमच्या उजव्या आणि डाव्या हाताला 2 घाटवाट आहेत, पूर्वीचे ट्रेड रूट्स आहेत. पूर्वेला म्हणजे डाव्या हाताला जो आहे तो पारघाट आणि उजव्या हाताला म्हणजे पश्चिमेकडनं खाल्लं कोकणात येणारा तो आंबेनळी घाट, जिथून आज आपण पोलादपूरवरनं जातो त्या आंबेनळी घाटातूनच जातो.
हा इंग्रजांनी एका बांधून काढला, त्याला फिट्स जेरॉल्ड असं तो इंजिनियर होता, त्याला फिट्स जेरॉल्ड घाट असंही म्हटलं. तर पूर्वीचं नाव त्याचं आंबेनळी घाट आहे. या 2 घाट मार्गाने कोकणातून वरती पठारावरती ही सगळी पूर्वी ट्रेड रूट होते, वाहतूक व्हायची. महाडच्या बंदरात सगळा माल उतरायचा, तो लमाणांचे तांडे तो माल घेऊन त्या गाढवांवरती किंवा बैलांवरती ते लादायचे आणि ते सगळे तांडेच्या तांडे या घाटांनी वरती यायचे. आता आज आपण जेव्हा समृद्धी महामार्ग असेल, मुंबई पुणे महामार्ग असेल, तेव्हा आपल्याला टोल द्यायला लागतो. तसा त्या काळी सुद्धा टोल द्यायला लागायचा. तुम्ही कारण तो टोल अशा करता द्यायला लागायचा की ह्या घाटवाटातनं वरती येणाऱ्या सैन्याला तिथले डोंगरांवरचे जे दुर्ग आहेत त्या दुर्गांवरचं सैन्य जे आहे ते संरक्षण द्यायचं. आणि मग तुमच्या लक्षात येईल की किल्ले का बांधले जातात. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे प्रादेशिक संरक्षण आणि रहदारीवर नियंत्रण. घाटवाटा जर तुम्हाला सिक्युअर करायच्या असतील तर तिथे किल्ले बांधले जायला पाहिजेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या घाटवाटा तुम्ही जोडल्यात, तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्या आजूबाजूला सगळे कोकणात खाली सुरुवातीला घाटाच्या आणि घाटाच्या वरती म्हणजे घाट माथ्यावरती तुम्हाला किल्ल्यांच्या जोड्या दिसतील. तसा हा वरचा तो डोंगर आहे बरोबर आणि तो बेचक्यात आहे. आणि ह्या 2 घाटवाटांनी जो प्रचंड व्यापार व्हायचा, त्यातनं जो नफा मिळायचा, त्यातनं जी जकात मिळायची, त्या जकातीच्या जोरावर मोरे जे होते तिथले जावळीतले ते मस्तवाल झाले होते, थोडक्यात सांगायचं तर. तर आता शिवाजी महाराजांनी ह्याची जावळी ते सगळं बरोबर हेरलं, त्यातलं सगळं त्यातला अर्थकारण बरोबर हेरलं आणि ती जावळी जिंकली. तो प्रदेश ताब्यात घेतला, ते घाटवाटा ताब्यात आला आणि बरोबर त्याने तो बरोबर त्या घाटवाटांच्या मध्यावर असलेला हा भोरप्याचा डोंगर तिथे दुर्ग बांधून काढला. आणि हे त्याचं खरं महत्त्व आहे, आपल्याला लक्षात येतं. लष्करीदृष्ट्या आहेत पण ट्रेडच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याला कारण असं आहे की तुमची स्वप्न खूप असतात हो, पण ती स्वप्न प्रत्यक्षात साकारायला तुम्हाला धनाची आवश्यकता असते, फायनान्स लागतो. तो फायनान्स कुठून आणायचा? तो फायनान्स हा ट्रेडमधनंच मिळणार होता. आपल्याकडे त्यावेळेला माहिती असेल काय पाऊस पडत असेल, काय शेतजमिनी असेल, त्या शेतजमिनीतनं किती सारा येत असेल, त्याच्यावरती अख्खं राज्य चालवायचं. इट वॉज नॉट पॉसिबल. तर हा ट्रेडमधनंच पैसा येणार होता आणि तो पैसा बरोबर कुठून येतोय महाराजांनी हेरलं होतं आणि म्हणून ती जावळी जिंकली होती. तर असं त्याला त्याचं लष्करी आणि भौगोलिक महत्त्व लक्षात येतं. आता तो अफजल खान आला, त्याचा एक थोडक्यात प्रसंग सांगतो आणि या किल्ल्याचं महत्त्व त्यातलं सामरिक काय लक्षात येतं. प्रचंड सैन्य घेऊन आला, चढे घोडियानिशी शिवाला कैद करतो किंवा त्याचं मुंडकं जाणतो, असा काय पैजेचा विडा उचलून तो आला. पहिला आला तो फिरत फिरत, आधी महाराज राजगडावरती होते म्हणून तो राजगडाच्या दिशेने चालला की राजगडाला आपण काय म्हणू आपण वेढा घालूया. तर तो आत येतोय म्हटल्यानंतर लक्षात आलं महाराजांना की इथे त्याच्याशी लढा देणं अवघड आहे. महाराजांची तुम्ही सगळी लढ्या पाहिल्यात तर त्यांनी स्वतःच्या चॉईसची रणभूमी स्वीकारली. ते शत्रूने सांगितलं तिथे लढले नाहीत, त्यांनी शत्रूला आणलंय. स्वतःला जिथे फायदेशीर आहे, जिथे त्यांचं बलस्थान आहेत, अशा ठिकाणीच त्या लढाया झाल्यात, तुमच्या लक्षात आहे. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की याला या जावळीच्या जंगलातच खेचूया आणि त्याचा पुरता काटा काढूया. म्हणून महाराज राजगडावरनं सप्टेंबर महिन्यात साधारणपणे प्रतापगडावर शिफ्ट झाले. तो जो अफजल खान जो पुण्याच्या दिशेने होता, त्याला जेव्हा कळलं तेव्हा त्याने पण आपोआप दिशा बदलली. कशा पद्धतीने महाराजांनी त्याला फिरवलं असेल हे तुमच्या लक्षात येईल. मंत्रभुली म्हटले त्याला. म्हणजे अफजल खानाला त्याने काही प्रतिडाव किंवा शह द्यायला मोका दिला नाही, त्याला काटशह दिला. तो जो येतोय म्हटल्यावर त्याला आपल्या ठिकाणी न्यायचा, तर ते बरोबर प्रतापगडावर गेले आणि झक मारत प्रतापगड राजगडाकडे जाणारा औरंगजेबाने आपला मोहरा वळवला आणि तो प्रतापगडच्या दिशेने आला आणि वाईला येऊन थांबला. वाई त्याच्या ताब्यात होतं. आजही तुम्ही गेलात तर वाईला अफजल खानाचा वाडा आहे, मुद्दामून जाऊन बघा कधी. गावातल्या लोकांना विचारा, असं तुम्हाला कोणी दाखवू शकलं नाही, जुने लोक तुम्हाला सांगतील. आजही तो आहे तिथे. तर अफजल खानाचा तो स्वतःची जहागीर होती त्यामुळे तो तिथे आला. ही वॉज मोर कम्फर्टेबल देअर. 40-50 हजाराचं सैन्य, घोडदळ, पायदळ, मोठा तोफखाना, प्रचंड जडजवाहीर, खजिना, असं सगळं घेऊन तो आलाय. कशा करता? तर एक जहागीराच्या पोराला चिरडून टाकण्याकरता. लक्षात आहे तुमच्या? तो तिथे येऊन पोचला. परंतु पुढे जेव्हा आपण पाहतो, प्रत्यक्ष जेव्हा हे युद्ध झालं नोव्हेंबर महिन्यात, 30-40 हजाराची फौज गेली कुठे? प्रत्यक्ष जेव्हा महाराजां भेटायला आला हा प्रतापगडाच्या पायथ्याशी, तेव्हा त्याच्याजवळ फक्त 1200 सैनिक होते. कसे शह टाकलेत, डाव टाकलेत बघा तुम्ही, की त्याला सगळं सैन्य वाईच्या तळावर आणि जावळीच्या तळावरती सोडून त्याला 1200 सैन्यानिशी फक्त त्याला जावळीत आणला. म्हणजे एखाद्याला त्याची ताकद, त्याची पूर्ण त्याची क्षमता रिड्यूस करून त्याला आपल्या टर्म्सवर कसं घेऊन यायचं, हा उत्तम उदाहरण आहे लष्करी अभ्यासकांच्यासाठी. तर फक्त 1200 सैनिकांनी तो आला खाली आणि मग ती भेट वगैरे सगळी झाली. ते आपल्याला माहिती आहे. त्या भेटीमध्ये काय म्हणू आपण, त्याचा कोथळा काढला. पुढे जे काही युद्ध झालं ना, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. साधारण भेट 2 वाजता झाली
आणि पुढे जवळजवळ 6-6:30 पर्यंत त्या प्रतापगडच्या घनदाट जंगलात, की जिथे शिवाजी महाराजांनी आपलं सैन्य ऑलरेडी स्ट्रॅटेजिकल लोकेशन्सवर डिप्लॉय करून ठेवलं होतं, जे अफजल खानाला माहीत नव्हतं. तो संभाजी कावजी त्याचं मुंडकं घेऊन गेला आणि ते शिंग वाजलं, तोफा झडाडल्या आणि जो काही मराठ्यांनी एल्गार केला, सगळं सैन्य कापून काढलं. पुढच्या 4 तासात सनसेट होईपर्यंत, सूर्यास्त होईपर्यंत सगळे शरण आले. जे काय बरेचसे मारले गेले, जे काय होते ते शस्त्र टाकून शरण आले. इतक्या प्रकारे त्या मोठ्या 1200च्या सैन्याला शिवाजी महाराजांनी परास्त केलं आणि जावळीच्या तळावरनं पण येणार होते लोक, पण त्यांचा मार्ग तिथे अडवून टाकला होता. कुंभरोशी म्हणून आज जे गाव आहे जिथून आपण वरती पायथ्यापर्यंत जातो, तिथे सगळी मोठी झाडं तोडून टाकली होती आणि त्यांनी तो वाट अडवून टाकली होती. त्यामुळे शत्रूला एकाच मार्गाने यायला पाहिजे. गडास एकच दरवाजा थोर अयब येतो, इथे त्यांनी पॉझिटिव्हली वापरला की एकच मार्ग ठेवला की त्याला परत जायचं असेल त्याच मार्गाने. तो आत शिरल्यानंतर वरती सगळं बंद करून टाकलं, त्याला परतीचा मार्ग ठेवला नाही. अशा पद्धतीने किलिंग फील्ड्स ज्याला म्हणतात तशी महाराजांनी तिथे डेव्हलप केली आणि कमीत कमी सैन्यानिशी जास्तीत जास्त शत्रू सैन्याचा त्यांनी पराभव केला. त्यामुळे प्रतापगड हे गनिमी काव्याच्या लढाईचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. जाता आता एक गंमत सांगतो तुम्हाला, किल्ल्यांचं कसं महत्त्व आहे. शिवाजी महाराजांच्या लष्करी कारकिर्दीचा तुम्ही जर विचार केला तर 3 टप्प्यात तुम्हाला ती सांगता येते. 45 सालापासून 1659 म्हणजे ह्या प्रसंगापर्यंत सगळी स्ट्रॅटेजी ही डिफेन्सिव्ह आहे. कुठेही शिवाजी महाराजांनी चढाया केलेला दिसत नाही. किल्ल्यांच्या साह्याने लढतायत, किल्ले हेच आपलं साधन आहे आणि आपलं बलस्थान आहे असं करून लढतायत. 1659 ते 1670 मधल्या लष्करी त्यांच्या हालचाली पाहिलात तर तुम्हाला मिक्स दिसतील, ऑफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह. पण ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की नाव वी आर द फोर्स टू बी रेकन्ड, की जे आपल्या आता सामर्थ्य प्राप्त झालंय, घोडदळ आहे, आपल्याकडे किल्ले आहेत, तेव्हा त्यांनी हे सगळं नरमाईचं धोरण सोडून दिलं. 1670 ते 1680 त्यांच्या पूर्ण ऑफेन्सिव्ह तुम्ही सगळ्या युद्ध मोहिमा पाहिलात तर लक्षात येईल. आणि हे जे सगळं पहिला कालखंड आहे 59 सालापर्यंत, तो सगळ्या किल्ल्यांच्या साह्याने किल्ल्यांचा उपयोग करून गेलाय. त्यातलं हे प्रतापगडचं युद्ध आहे. आणि या एका प्रसंगामुळे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांना जे काय म्हणजे ते एक सेलिब्रिटी झाले असं लक्षात येतं आपल्याला. इंग्रजांची पत्र आहेत पुढे सगळी, म्हणजे शिवाजी महाराजांचं वर्णन त्यांनी जे केलं आहे की लीडर ऑफ द हिंदू फोर्सेस. बघा आपल्याकडे अजूनही शिवाजी महाराजांच्या सैन्यात 57% 58% असं चालू असतं. त्याच्याकरता खूप काय आपल्याकडे सांगितलं जातं आणि हा इंग्रज म्हणतो की ही इज द लीडर ऑफ हिंदू फोर्सेस. आपण काय इतिहासात शिकायचं आणि काय नाही शिकायचं त्याचं आपल्याला नॅरेटिव्ह सेट करून दिले जातात आणि आपण हिंदू लोक कसलाही अभ्यास करत नाही. कोणीतरी व्हॉट्सअपवर पाठवतो, त्याचा मागचा पुढचा विचार न करता तेच सत्य आहे असं धरून चालतो आणि मग 57%, 58%, 60% अशी सगळी समीकरणं यायला लागतात. पण ते तसं काही नाही आहे. मी हाताच्या बोटावरती सुद्धा तुम्हाला सरदार मिळणार नाहीत शिवाजी महाराजांच्या सैन्यातले मुसलमान जर म्हणायचं ठरलं तर. काही होते, नाही असं नाही. अफजल खानाच्या प्रसंगाच्या वेळेला त्यांचा एक अंगरक्षक मुसलमान होता, पण तो नंतर पुढे काही त्याचं दिसत नाही. आता याच्यामुळे शिवाजी महाराजांचं लौकिक फार वाढला आणि तो लौकिक एवढा वाढलेला आहे की या लढाईचं महत्त्व आपण फक्त 4 ओळीत संपवतो, पण परदेशी लोकांना त्याचं महत्त्व कळलेलं आहे. USA मध्ये, अमेरिकेमध्ये वेस्ट पॉइंट नावाची मिलिटरी अकॅडमी आहे. तर त्या मिलिटरी अकॅडमीमध्ये जे लष्करी अधिकारी असतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारची लष्करी व्यूहनीती, म्हणजे ज्याला आपण स्ट्रॅटेजीज म्हणतो, टॅक्टिक्स म्हणतो, किंवा मिशन्स कशा कंडक्ट करायच्या, हे सगळं जे प्रशिक्षण दिलं जातं त्या अकॅडमीमध्ये आपल्या भारतातल्या किंवा महाराष्ट्रातली 2 मॉडेल्स ठेवलेली आहेत. त्यातली मॉडेल्स जी आहेत ती अभ्यास करायला ठेवलेत अधिकाऱ्यांना. त्यातलं एक मॉडेल आहे हे प्रतापगडच्या युद्धाचं. मॉडेल स्केल मॉडेल केलेले तिथे. मी प्रत्यक्ष बघितलं नाही, पण मी ज्यांनी बघितलंय किंवा उल्लेख आपल्याला मिळतात त्याचा संदर्भ घेऊन सांगतोय. आणि दुसरं मॉडेल जे आहे ते तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते पालखेडच्या बाजीराव पेशव्याच्या युद्धाचं मॉडेल आहे. आज आपल्याकडे बाजीराव पेशवे म्हटलं की सगळं तो असं झटकून टाकतात लोक. त्याला कारण आहेत, आपल्याला माहिती आहेत, ती मला मुद्दामून उद्धृत करायची नाहीत. पण इतकं आपल्याकडे हा सगळा इतिहास आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका ढवळलेला आहे, गढुळलेला आहे की त्यातलं जे काय मर्म आहे ते आपण जाणतच नाही. त्यामुळे इथे तुम्हाला त्याचं महत्त्व इंग्रजांच्या किंवा परदेशी लोकांच्या दृष्टीने काय आहे ते कळते. हे प्रतापगडचं मॉडेल तिथे ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या युद्धामध्ये जो अनसंग हिरो आहे युद्धाचा, तो आहे पंताजी गोपीनाथ बोकील. तो माणूस कुठेच दिसत नाही तुम्हाला, पण तो प्रत्येक ह्याच्यात आहे. कारण हा वाईला आलाय
आणि त्याला तिकडनं भूलताफा द्यायच्या, खोट्या शपथा घ्यायच्या, गीतेवर खोटी साक्ष द्यायची, शेंडीला गाठ मारायची आणि मी तुला शपथ देतो किंवा मी सांगतो असंच होईल, तू ये फक्त इकडे. त्याला वाटेल ते सांगून त्यांनी भूलतापा मारून त्याला प्रतापगडच्या पायथ्याशी आणून सोडण्याचं काम हे पंताजी गोपीनाथ बोकीलांनी केले. पुढचं अर्थातच शिवाजी महाराजांचं त्यात युद्ध नेतृत्व आहे, त्यांचं सगळं विजन आहे, सगळी मिशन आहे, मावळ्यांचा पराक्रम आहे, हे सगळं आहे. पण या एका माणसाचं कौतुक कुठे होत नाही, कारण तो पडद्याच्या मागे राहून काम करतो. त्यांनी जर त्याला अफजल खानाला तिथे आणलं नसतं, किती कामगिरी मोठी आहे बघा त्याची, त्याला सगळ्या भूलथापा दिल्या आणि त्याला त्या सावजाला त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्यात म्हणजे शिवाजी महाराजांच्या टप्प्यात आणून सोडलं. आणि आजच्या भाषेत सांगायचं झालं तर त्या टप्प्यात आल्यानंतर महाराजांनी त्याचा कार्यक्रम केला. बरोबर की नाही? ह्या अशा गोष्टी आपल्याला लगेच डोक्यात फिट होतात. तर आजकालच्या राजकारणात ते परवलीचे शब्द झाले. सो तो पंताजी गोपीनाथ बोकील हा अत्यंत महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही आपल्याकडे. अर्थात त्याला कारणं तुम्हाला ऑब्व्हियस आहेत, माहिती आहेत तुम्हाला, ती सांगायची गरज नाही. आपण पुढे जाऊया. अत्यंत महत्त्वाचं आहे. सुनझू नावाचा एक साधारण 2000 वर्षापूर्वी एक चायनीज ज्याला म्हणता येईल असा एक अभ्यासक होऊन गेला. आपण जर नेटवर टाकलं तर 13 प्रिन्सिपल्स ऑफ वॉर असं त्याचं एक पुस्तक आहे, ते PDF उपलब्ध आहे तुम्ही सुनझूचं. हा चायनीज तत्ववेत्ता आहे किंवा लष्करी अभ्यासक आहे आणि त्यांनी लष्कराच्या वेगवेगळ्या नीती व्यूहनीती कशा करायला पाहिजेत, युद्ध कसं जिंकायला पाहिजे, काय काय करायला पाहिजे योद्ध्याने, सेनापतीने, ते सगळं त्यांनी दिलेलं आहे. हे जे पुस्तक आहे हे शिवाजी महाराजांच्या वाचनात आलेलं नाही, कारण त्यावेळेला प्रिंटिंग आपल्याकडे आलेलंच नाहीये, प्रिंटिंग नंतर आलंय आपल्याकडे. त्यामुळे अशा प्रकारचं पुस्तक काही आहे हे शिवाजी महाराजांना माहिती नाही. पण गंमत अशी आहे की त्यातले जे काय 13 चॅप्टर्स आहेत त्यातला पहिला चॅप्टर त्याचं नाव आहे लेईंग ऑफ प्लॅन्स, युद्ध कसं खेळायचं. तर त्यातले जे काही त्यांनी कॅरेक्टर्स किंवा काही त्यातले हायलाईट्स सांगितले ते जसे या प्रतापगडच्या युद्धाच्या तुम्हाला पाहायला मिळतात. आज आपल्याकडे मॅनेजमेंट आपण शिकतो, पण मॅनेजमेंट केस स्टडीज आपण सगळ्या परदेशातल्या वापरतो. शिवचरित्रात सगळीकडे तुम्हाला मॅनेजमेंट दिसेल. तुम्ही काय नाव सांगा, मी त्याचं उदाहरण देईन. इतकं त्याच्यात आपल्याला मॅनेजमेंटच्या सगळ्या ट्रिक्स तुम्हाला पाहायला मिळतात, ट्रेट्स पाहायला मिळतात. मग आपल्याकडे का नाही शिकवलं जात? आपला देशी आहे ना, आपला राजा आहे ना, मग आपल्याकडे हे का नाही शिकवलं जात? कारण ते आपल्याकडे विजनच नाही. परदेशातल्या लोकांनी काहीतरी केलं म्हणजे ते गोऱ्या चांबडीने केलं म्हणजे ते चांगलं. अशी जी काय आपल्याकडे गेल्या 70 वर्षात आपल्याकडे शिक्षणामधनं आपल्याला ही काय आपल्या रक्तात भिनलंय ना, त्याच्यामुळे आपले सगळे खरे म्हणजे प्रॉब्लेम झाले. तर त्यातला जो पहिला चॅप्टर आहे त्या चॅप्टरमधले 4-5 कॅरेक्टर्स त्यांनी सांगितलेत की जे सेनापतीने वापरले तो युद्ध सहज जिंकतो. तो असं म्हणतो की एव्हरी बॅटल इज वन बिफोर इट इज फॉट. एव्हरी बॅटल इज वन बिफोर इट इज फॉट. तुम्ही हे सगळं आता मी जे सांगतोय ते प्रतापगडच्या युद्धाचा प्रसंग आठवा, तुम्हाला जसंच्या तसं मिळेल. जणू काही शिवाजी महाराजांनी त्याचं सगळा वस्तुपाठ त्यांना माहिती होता आणि त्याची ओढली, स्वतःची नवीन रेख निर्माण केली. पण महाराजांच्या वाचनात हे आलेलं नाही, एवढं ठामपणे आपण सांगू शकतो. तो असं म्हणतो की विक्टोरियस वॉरियर्स विन फर्स्ट अँड देन गो टू अ वॉर, व्हाईल डिफिटेड वॉरियर्स गो टू वॉर फर्स्ट अँड देन सीक टू विन. आता हे जे वाक्य किती बघा आजही लागू होतं. आजचं राजकारण बघा, महायुती आणि महाविकास आघाडी, ह्याच्यामध्ये नरेंद्र मोदी पुन्हा आवडो न आवडो, तुम्ही त्यांचे विरोध जरूर असा, पण हे फॅक्ट काही बदलत नाही. आणि मी मुद्दामून प्रत्येक भाषणात सांगतो, कारण हे आपल्याला कळलं पाहिजे. नॅरेटिव्ह पसरवायला सोपं आहे, पण जे चांगलं आहे ते पॉझिटिव्ह गोष्टी दुर्दैवाने आपल्याकडे सांगितलं जात नाही. की विक्टोरियस वॉरियर्स विन फर्स्ट अँड देन गो टू वॉर. काय स्ट्रॅटेजीज आखल्या असतील. आणि हे सगळे जे काही लोक आहेत, बिहार युद्धात पहिलं आपण बिहारच्या ह्याच्यात, ते आधी एकमेकांच्या पायात खेचण्यात झालेत, ते एकमेकांना सावरतात आणि ते जिंकायचा विचार करतात. तिथेच ते उभे राहिले, तिथेच ते डिफीट झालेले, ते असं पण लक्षात येतं. सो हा महत्त्वाचा मुद्दा याने सांगितलाय आणि त्याने त्यात 4 गोष्टी सांगितल्यात. संपायचं ठीक, जलदुर्ग घ्या असं सांगितलंय. मोरल लॉ, सैनिकाचं मनोधैर्य, हेवन म्हणजे युद्धाची वेळ, युद्धभूमी आणि सैन्याची रचना, हे 4 त्यांनी फॅक्टर्स सांगितलेत. आपण कधीतरी तो विषय स्वतंत्र बघू आणि त्याच्यावर आपण त्याच्यावर चर्चा करू. पण हे सगळे तसे तिथे लागू होतात असं लक्षात येतं. आपल्याला सूचना आली की आपण जलदुर्ग घेऊया, पण विजयदुर्गाकडे येऊया. विजयदुर्ग हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराजांच्या लष्करी सामर्थ्यातला एक महत्त्वाचा घटक आहे असं म्हटलं जाईल. त्याला मिश्रदुर्ग असं म्हटलंय. जलदुर्ग आहे तो, पण मिश्रदुर्ग आहे. याचं कारण तो एका बाजूने जमिनीशी जोडलेला आहे. तो आयलंड फोर्ट आहे, 3 बाजूनी पाण्याने वेढलेला आहे, एका बाजूनी जमिनीने जोडलेला आहे. रस्ता तिथपर्यंत जातो आज, पण पूर्वीच्या काळी तिथे खाजण होतं, दलदल होती, असा रस्ता वगैरे नव्हता.
त्यामुळे त्याला मिश्रदुर्ग असं म्हटलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचं स्थान आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पूर्वीचं नाव त्याचं घेरिया होतं, गिरियाचा किल्ला असंही म्हटलं जायचं. 12व्या शतकात शिलाहाराने त्याची उभारणी केली आणि साधारण 1664च्या सुमारास शिवाजी महाराजांनी विजय नाम संवत्सरात हा किल्ला जिंकून घेतला आणि म्हणून त्याचं नाव विजयदुर्ग असं ठेवलं. किती माणसाचं म्हणजे या किल्ल्याचं बारसं केलं महाराजांनी, पण ते किती जणू काय ते नियतीला ते पसंत होतं किंवा नियतीत सांगत होतं की हा विजयदुर्गच राहणार आहे, अजेय राहणार आहे. महाराजांच्या नंतर अगदी कान्होजी आंग्र्यांच्या कालखंडापर्यंत म्हणजे पुढे मराठ्यांचा आरमार नष्ट होईपर्यंत विजयदुर्गावरती असंख्य लढाया झाल्यात पुढच्या कालखंडामध्ये, पोस्ट शिवाजी महाराजांच्या कालखंडात. तर कान्होजी आंग्रांनी पोर्तुगीज असतील, इंग्रज असतील, डच असतील, सिद्धी असेल, या सगळ्यांना परास्त केले या एका विजयदुर्गाच्या किल्ल्याच्या साह्याने. अनेक प्रसंग तुम्हाला पाहायला मिळतील, त्यात अनेक लढायांची वर्णनं पाहायला मिळतील आणि तो अजिंक्य राहिला किल्ला. त्यामुळे विजयदुर्ग हे नाव खरोखर त्यांनी पुढे सार्थ ठरवलं आपल्या लोकांनी आणि या किल्ल्याने, असं आपल्या लक्षात येतं. पुढे मी सांगितल्याप्रमाणे चांगला वचक कान्होजी आंग्र्यांनी या किल्ल्याच्या साह्याने संपूर्ण दर्यावरती ठेवला होता. वचक म्हणजे काय असतो? पूर्वीच्या काळाला या आपल्या पश्चिम किनारपट्टीवरती जर गलबतातनं फिरायचं असेल जहाजातनं, तर परवाना घ्यायला लागायचा पोर्तुगीजांचा, त्याला दस्तक म्हटलं जायचं, कार्टेज. तर हे जे अपमानकारक जे काही सगळे प्रकार होते ते कान्होजी आंग्र्यांनी बंद केले आणि आपलं वर्चस्व एवढं समुद्रावरचं वाढवलं की शेवटी मराठ्यांचं दस्तक घेतल्याशिवाय या किनारपट्टीवरती, पश्चिम किनारपट्टीवरती इतरांना, परदेशी गलबतांना फिरता यायचं नाही. इतका पद्धतीचं हे म्हणजे विजयदुर्गाच्या साह्याने कान्होजी आंग्र्यांनी सत्ता निर्माण केली, इतका वचक निर्माण केला. मी म्हटल्याप्रमाणे इंग्रज, पोर्तुगीज, डच अशा परकीय आरमारांनी अनेक प्रयत्न केले हा जिंकायला, पण त्यांच्या पदरात अपयशच आलं. वाघोटन खाडी येते पूर्वेकडनं आणि पश्चिमेला जिथे समुद्राला मिळते तिथे प्रचंड मोठी खाडी निर्माण झाली. त्या खाडीच्या मुखावरती हा किल्ला आहे. याच्यातनं तुमच्या लक्षात येतं की खाडीतनं त्या काळात मोठा व्यापार चालायचा. त्या व्यापारावरती नियंत्रण ठेवण्याकरता तो शिलाहारांच्या काळापासून बांधला गेलेला आहे. 3 बाजूनी समुद्र आणि एका बाजूनी दलदल. त्या दलदलीचा उपयोग स्ट्रॅटेजिकली केला जायचा. पावसाळ्यात आंग्र्यांचं जे आरमार आहे ते तिथे आतमध्ये डॉक केलं जायचं त्या दलदलीच्या भागात. कारण उत्तर आणि पश्चिमेकडनं येणाऱ्या इंग्रजांच्या असतील किंवा परकीय जहाजांना ते हे कुठे लपवलंय मराठ्यांचं आरमार हे कळायचं नाही, इतकं ते आतमध्ये होतं. त्यामुळे मोक्याची जागा ती शत्रूच्या नजरेआड त्यांनी घेतली होती आणि तिथे देखभालीसाठी हे सगळं डॉक व्हायचं आणि वारंवार शत्रूला पराभव पत्करावा लागला. काय नक्की पराभव पत्करावा लागला ते एक आपण गंमत येते पाहूयात. पश्चिम म्हणजे विजयदुर्गाच्या पश्चिमेकडच्या बुरुजावर तुम्ही उभं राहिला तर समोर तिन्ही बाजूनी समुद्र आहेत. तर पश्चिम आणि उत्तर बाजूनी जी परकीय जहाजं याची हल्ला करायला, त्या मग पोर्तुगीज आहेत, इंग्रज आहेत, या सगळ्या लोकांनी त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये किंवा त्यांच्या त्या वॉर काय म्हणू आपण त्याच्या पत्रांमध्ये हे सगळं लिहून ठेवलं आहे की ती पुढे जशी यायची विजयदुर्गाच्या समोर हल्ला करायला, ती कशावर तरी अडकायची आणि फुटायची. ती कशावर अडकली, खाली काय आहे त्याला काही कळायचं नाही, कारण दिसायचं नाही काही. पण ते इतकं खाली होतं समुद्राच्या ज्याच्यावर आपटायची, ते येणाऱ्या जहाजांना तिथे काय कळायचं नाही. आणि त्यामुळे एक प्रकारचं गूढ तिथे निर्माण झालं होतं की पोर्तुगीजांनी पुढे त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये असं म्हटलंय की काहीतरी तिथे आहे, काहीतरी गूढ आहे तिथे, काहीतरी तिथे आहे असं त्यांनी म्हटलंय, पण काय हे कळत नव्हतं. आणि त्यामुळे विजयदुर्गाच्या या भोवती त्या परिसरात काहीतरी असावं की ज्याच्यामुळे शत्रूची जहाजं फुटत होती आणि विजयदुर्गाच्या वरती हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न सफल होत नव्हता, हे लक्षात येतं. आणि हा जो धागा आहे हा पुढे 1689 मध्ये आपल्याकडे ऑपरेशन विजयदुर्ग हे नौदलाने घेतलं हातात आणि कमांडर गुपचूप नावाचे एक अधिकारी होते, त्यांनी हे सगळं लीड केलं. त्याला नौदलाचे पाणबुडे त्या ठिकाणी पाठवण्यात आले. जी पोर्तुगीज आणि इंग्रजांनी जागा सांगितली तिथे त्यांनी पाणबुडे पाठवले. त्या पाणबुडांनी खाली जाऊन तळाच्या खाली म्हणजे समुद्राच्या वरच्या पातळीच्या खाली जाऊन त्या ठिकाणी जाऊन त्यांनी शूट केलं आणि सगळे संदर्भ मिळवले, फोटो काढले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यातनं जे काही रिव्हील झालंय ते आश्चर्यकारक आहे. हे आपण विचार पण करू शकत नाही, कारण आणि हे आपल्याला माहिती नाही, मला नक्की माहिती आहे 99% लोकांना हे माहिती नाही. काय आढळलं त्यांना तिथे, तर हे ते विजयदुर्गाचं रहस्य आहे, काहीतरी आहे तिथे, त्याचं उकल झाली. पण त्यात काय दिसलं तर विजयदुर्गाचा जो पश्चिमेकडचा बुरुज आहे त्याच्यापासून साधारण 150 फूट अंतरावरती समुद्रामध्ये दगडावर दगड रचून, समुद्राच्या पातळीच्या खाली तळाला दगडावर दगड रचून केलेली एक मानवनिर्मित भिंत त्यांना आढळून आली. गंमत अशी आहे
की ती भरती ओहोटी येते त्यावेळेला ती भरतीच्या वेळेला पण दिसतच नाही, अर्थात ओहोटीच्या वेळेला पाणी खाली गेलं तरी सुद्धा त्या खाली गेलेल्या पाण्याच्या खाली, पातळीच्या खाली ती तटबंदी असते. त्यामुळे वरती वावरणाऱ्या जहाजांना खाली काय कळत नाही, इतकं त्याचा पद्धतशीरपणे सगळा तो भरती ओहोटीचा अभ्यास करून ती खाली बांधलेली आहे. भिंतीची लांबी 400 मीटर्स म्हणजे जवळजवळ 1200-1500 फूट ती लांब आहे. तळापासून साधारण 15 फूट उंच येतील आणि तिथे पाण्याची जी पातळी येते ती 30 फूट आहे. आणि ही अशी मानवनिर्मित हे लक्षात आलं, कारण त्याच्यावरती कोरल सापडले, त्याच्यावरती वनस्पती सापडल्या. आपल्याकडे शीला त्रिपाठी नावाच्या एक अभ्यासिका आहेत, त्यांनी तिथे अभ्यास केल्यानंतर तर तिथे त्यांनी जहाजाचे नांगर, फुटलेले जहाजाचे तुकडे, जे पोर्तुगीजांची जहाजं फुटत होती ते अवशेष, तोफगोळे, असं सगळं त्यांना तिथे मिळालं. या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे सगळं कोरल वगैरे सापडलं त्यातून एक निष्कर्ष असा निर्माण झाला की ही मानवनिर्मित तटबंदी आहे. बरं, आता पुढे त्याचा निष्कर्ष काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, की तो निष्कर्ष असा आहे की त्याचं त्यांनी आयुष्यमान काढलं तर साधारण 300 वर्ष ते पूर्वी ती बांधली गेली आहे असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे 1689च्या आपल्या 1989च्या मागे तुम्ही जा, साधारण शिवकाळच येतो तो. माहिती नाही आपल्याला, कुठेही आपल्याकडे डॉक्युमेंटेशन नाही की हे शिवाजी महाराजांनी बांधली की कान्होजी आंग्र्यांनी बांधली, पण ती तिथे आहे, अस्तित्वात आहे आणि त्याचे पुरावे मिळतात. कारण इंग्रजांची जहाजं फुटलेत, पोर्तुगीजांची जहाजं फुटलेत आणि प्रत्यक्ष तिथे पायथ्याला, हे बघा तुम्हाला हे स्केचेस दिसत आहेत, ही तटबंदी कशी असेल त्याचं एक स्केच केलंय बघा खालच्या बाजूला. तर तुम्हाला लक्षात येईल की ती केवढी असेल, कशी असेल आणि त्याचं प्रत्यक्ष स्थान कुठे आहे. तर हा पश्चिमेकडचा बुरुज आहे, या ठिकाणी ती आहे बघा, 150 साधारण फूट समुद्रात आतमध्ये ती आहे. आणि त्या ठिकाणी ती जहाजं अडकत होती आणि फुटत होती. त्याचं कारण असं आहे की त्यावेळेच्या जहाजांचा क्रॉस सेक्शन घेतला तर ती अशी त्रिकोणी आहेत, खाली निमुळटी होत जातात आणि ती दगडाला अडकायची आणि फुटायची. शिवाजी महाराजांच्या काय डोकं आहे बघा. आपण म्हणतो की मेड इन इंडिया, मेक इन इंडिया, ते सगळे प्रयोग शिवाजी महाराजांनी केलेत. मेड इन इंडियाचा पहिला पायलट प्रोजेक्ट शिवाजी महाराजांनी केला. ही जी त्यांनी आरमार निर्माण केलं ना, त्या आरमारातल्या त्यांच्या छोट्या बोटी आहेत, त्यांचे तळवे सपाट आहेत. म्हणजे असे दगड किती असले तरी वरनं निघून जातात, असं जर असेल तर खाली अडकून फुटतात. सिंधुदुर्गला जा तुम्ही, अशी अशी जाते कारण मध्ये दगड आहेत. तर अशा पद्धतीचं त्याचं हे अद्भुत बांधकाम केलं आहे. 300 वर्ष जुनी आहे. पण एकच प्रश्न आपल्याला राहतो ज्याचं उत्तर आजही आपल्याला माहिती नाही, की पाण्याखालची आश्चर्यकारक तटबंदी शिवाजी महाराजांनी बांधली होती का, कोणी बांधली असेल? मराठ्यांनीच नक्की बांधलेली आहे. मानवनिर्मित हे नक्की आहे, नॅचरल नाही आहे, तिथे गेल्यावर कळतं. त्यामुळे हे जे सामर्थ्य आहे विजयदुर्गाचं, हे आपल्याला दुर्दैवाने माहिती नाही, कुणी शिकवत नाही आपल्याला. असा हा विजयदुर्ग आहे. खूप सांगण्यासारखं आहे पण वेळ नाही आहे, त्यामुळे आपण पुढे जाऊया. तर सॉरी, खांदेरीवर येतो आणि मग आपण थांबूया. 5-10 मिनटं मी घेईन. खांदेरीचा किल्ला आहे. मुंबई आणि आपला अलिबागचा जंजिरा यांच्यामध्ये तो बांधलेला आहे. थोडक्यात म्हणजे जंजिऱ्याचा सिद्धी आणि मुंबई बेटाचे इंग्रज यांच्यामध्ये बांधून शिवाजी महाराजांनी दोघांच्या मध्ये पाचर मारली अक्षरशः. का तर हा जो सिद्धी आहे हा स्वतःला मोगलांचं आरमार मी वापरतो किंवा त्याचा अधिपती असं म्हणायचा, त्यामुळे मोगलांचं त्याला संरक्षण होतं ऑफिशियली. आणि हा काय करायचा की लुटालूट करायची आणि तिथून पळायचं आणि मुंबईच्या इंग्रजांच्या आश्रयाला जाऊन राहायचं, असं त्याचे सगळे प्रकार चालायचे. मुंबईचे इंग्रज तर काय आपल्याला माहितीच आहेत, शिवाजीचा काटा कसा काढता येईल याच्यात ते मागे असायचे, त्यामुळे त्याला आश्रय द्यायचे. शिवाजी महाराजांचा शत्रू तो आपला मित्र, साधं धोरण होतं त्यांचं. पावसाळ्यामध्ये डॉकिंग करायला लागतं सगळ्या आरमाराला, तर ते माझगावला आणून ते सगळं डॉकिंग केलं. आपलं माझगाव जे आहे स्टेशन, माझगावला गोदी आहे मोठी, तर त्या ठिकाणी कुठेतरी ते डॉकिंग केलं जायचं आणि त्याचा खूप उपद्रव व्हायचा. आणि याच्यावरती काय सोल्युशन आहे तर महाराजांच्या लक्षात आलं की आपण मध्येच किल्ला बांधूया की जेणेकरून दोघांच्यावरही वचक राहील. आणि म्हणून त्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात, म्हणजे अगदी टू बी स्पेसिफिक, जुलै 1679 मध्ये भर पावसात ह्या बेटांवरती, खांदेरी आणि उंदेरी अशी 2 बेटं आहेत, जवळ आहेत एकमेकांच्या पासून. इंग्रजांच्या कागदपत्रात इंग्रज त्याला हेनरी आणि केनरी असे त्यांनी नावं दिलेत. तर या खांदेरीच्या बेटावरती बायनाक भंडारीला पाठवलं आणि भर पावसात तिथे त्यांनी तटबंदी उभं करायला सुरुवात केली. ताब्यात घेतलं ते बेट आणि तिथे किल्ला बांधायचं ठरवलं की जेणेकरून या दोघांवरही वचक राहील, पाचर मारली जाईल. पुढे काय झालं पहा. पाचर म्हणून हा मारलाय आणि 16 ऑगस्ट 1679 मध्ये त्याचं बांधकाम सुरू झालं आणि साधारण जानेवारी किंवा अगदी नोव्हेंबर डिसेंबर म्हणून तो किल्ला बांधून तयार झाला. इंग्रज आणि
किती पद्धतशीरपणे प्रयत्न केले, त्याची गणतीच करता येणार नाही इतके त्यांनी प्रयत्न केले की हे बांधकाम थांबवावं, तिथून हाकलून लावावं मराठ्यांना. पण आपल्या मराठेकांनी काही सोडलं नाही, आपला तिथे दटून राहिले. एकदा तर इंग्रजांनी जाऊन सांगितलं की आमचा बेट आहे, मायनाकला सांगितलं की तुम्ही आमचा बेट आहे खाली कर. तो म्हणाला मी खाली करीन, फक्त माझ्या मालकाने सांगितलं तर खाली, तुम्ही सांगितलं म्हणून करणार नाही. अशी बाणेदार उत्तर दिलेत. पावसात तटबंदी उभी करणं हे काय कठीण काम आहे, तुम्ही विचार करा. पावसात चारही बाजूनी समुद्र आहेत, उधाणाच्या लाटा येऊन त्या बेटावरती थडकत आहेत, जे काय बांधलं असेल ते लगेच कोसळेल अशी परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमध्ये इंग्रजांचा ससेमिरा डोळा चुकवून आपली जहाजं, छोट्या जहाजं ही नागाव, अलिबाग, इथून थळ, इथून छोट्या रात्रीच्या वेळेला युद्ध सामग्री घेऊन जायची. ब्लॉकेड केलं होतं इंग्रजांनी, पण ते ब्लॉकेड कुठे होतं? भर समुद्रात होतं. काय गंमत आहे बा, इंग्रजांची मोठी मोठी जहाज आहेत, 1000 टन 2000 टन अशी जहाज आहेत, पण ती शिडावरची आहेत. जेव्हा वारा असेल तेव्हाच ती जाणार, पुढे यायचीच नाही, खांदरीपर्यंत येऊच शकायची नाहीत, कारण त्यांना खोल समुद्रात नांगर टाकून राहायचं. आणि जेव्हा वारा पडलेला असेल तेव्हा स्टँड स्टील, त्यांचा काही उपयोग नाही, शून्य. आपली काय होती, छोट्याशी काय म्हणून नावा होत्या, संगमेश्वरी म्हणून त्याला म्हटलंय. माणसाने वलवायची आणि ती घेऊन जायची. त्यामुळे आपल्याला काय ते शिडाबिडाचा काही गरजच नाही. जेव्हा पाहिजे तिथे आपण सुसाट निघून जायचं. रात्रीच्या वेळेला हे आतमध्ये पहारा देत आहेत ब्लॉकेड करून, पण आपले लोक मस्त सगळं सामुग्री घेऊन जायची, त्यांच्या नजरेसमोर जायची. अनेक पत्र इंग्रजांची त्यावेळेच्या सगळ्या वेड्यातल्या लोकांची की आमच्या डोळ्यासमोर हे लोक जातात, घेऊन जातात आणि आम्ही काही करू शकत नाही. अशा पद्धतीने हा सगळा ब्लॉकेड जो होता तो त्याच्यावरती मात केली, पराभव केला इंग्रजांचा. आपल्याला शिकवलं जातं का? नाही. ब्रिटानिया रूल्स द वेव्स, ब्रिटन शॅल नेव्हर बी द स्लेव्ह असं अभिमानाने म्हणणारे इंग्रज 1679 नोव्हेंबरमध्ये मराठ्यांच्या पुढे सपशेल त्यांनी शरणागती पत्करली. आणि जानेवारी 1680 मध्ये, तिथे चुकून 81 पडले, ते 1680 आहे जानेवारी, मराठ्यांशी तह केला आणि आपला अधिकार त्या बेटावरचा हे ऑफिशियली त्यांनी मान्य केला. काय दुर्दैव आहे, आपल्याला सांगितलंच जात नाही. एवढी मोठी सत्ता, सागरी सत्ता, एक छोट्याशा आरमाराच्या पुढे मराठ्यांच्या हतबल होते, काही करू शकत नाही. हा केवढा मोठा आपल्या इतिहासातला ठेवा आहे, पण तो आपल्याला माहिती नाही. हे सगळं कशाबरोबर झालं तर ते खांदेरीचं स्ट्रॅटेजिक लोकेशन. मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठेही बेट दिसलं किल्ला उभा केला, डोंगर दिसलं तटबंदी बांधली, असं नसतं. एव्हरी वॉल, प्रत्येक चिरा याला काहीतरी महत्व आहे, काहीतरी उद्देशाने प्रत्येक चिराच्या भिंतीतला चिरा हा तिथे ठेवला जातो. असा हा मोठे संघर्ष झालेत, पण आपल्या चपळ नावाने इंग्रजांवरती मात केली असं लक्षात येतं. तुम्ही मुद्दाहून कधी गेलात तर बघा, ड्रोन व्ह्यू आहे हा, आणि या किल्ल्याच्या भोवती तुम्हाला लक्षात येईल की चारही बाजूनी पाहिलं तर असे दगडांची रास दिसते. तो झूम आउट केल्यावर इथे दिसतं बघा, ही तटबंदी आता थोडी ढासळली, पण चारही बाजूनी असे दगड पडलेत. आपल्याला असं वाटतं की हे काय बांधकामातले शिल्लक आहेत की या दगड, तसं नाही. देर इज अ सायन्स बिहाइंड दिस फोर्टिफिकेशन. काय आहे? सोपं आहे. विशेष ज्ञान, शिवाजी महाराजांचं दुर्ग स्थापत्यातलं विज्ञान, सायन्स पण आहे आणि विशेष ज्ञान म्हणून विज्ञानही म्हणायला हरकत नाही. काय केलं की हे दगड मुद्दामून टाकलं तिथे, भर समुद्रात ते चारही बाजूनी वेढलेलं आहे, त्यामुळे उधाणाच्या लाटा ते येणारच, त्या येऊन तटबंदीवर आदळणार आणि ढासळणार तटबंदी, हे तर पक्क आहे. म्हणून त्यांनी काय केलं की शेकडो दगडांच्या राशी टाकल्या. त्यामुळे काय झालं की जी लाट यायची ती दगडांवरनं अशी काय म्हणून आपण ती जायची, त्याची सगळी शक्ती, फोर्स कमी व्हायचा, आणि जेव्हा ती बऱ्याचशा लाटा ज्या आहेत त्या उधाणाच्या त्या तटबंदीपर्यंत पोचायच्याच नाहीत. किती सिंपल टेक्निक वापरले बघा, किती सिंपल टेक्निक वापरले. दुसरं महत्वाचं की या दगडांवरती ते कोरल्स, काय आपण म्हणू, काय कालवं म्हणतो ना आपण त्याला, कालवं उगवतात. ती पाया कापला जातो तर ते कालवं उगवतात त्या सगळ्या ह्याच्यावरती. त्याच्यामुळे काय होतं की जर कोणी उतरला गलबतातनं, पलीकडे कुठेतरी नांगरलेलं त्यातनं पाडावतनं आला, त्या बेटावरती उतरला आणि हल्ला करायचा म्हटला तर त्याचे पाय कापले जातील. चपला होत्या इंग्रजांकडे, चामड्याच्या चपला घालून यायचे, पण त्या चपलामधनं सुद्धा काय म्हणू आपण, त्या फाडून इजा करेल इतपत त्या कालवांमध्ये ताकद असते. आणि असं झालं पुढे त्या खांदेरीच्या युद्धात. इंग्रजांचं सैन्य उतरलं बंदुका घेऊन, पिस्तुलं घेऊन, पण आपल्या लोकांनी, आतल्या लोकांनी एक एक त्यांना टिपलं आणि मारलं. कॅप्टन थॉट म्हणून आहे, त्याला मारलं तिथे आपल्या लोकांनी. सो असा हा तुम्हाला दिसतंय, जे बांधणी केली त्याचा प्रत्यक्षात उपयोग, म्हणजे नुसतं काहीतरी विजन आहे बांधलं असं नाही, त्याचा पुढे आपल्याला उपयोग झालेला दिसतोय. त्याचं एक छोटं उदाहरण या दगडांच्या राशीचं, म्हणजे तुम्ही मरीन ड्राईव्हला गेलात तर तुमच्या लक्षात येईल, भिंतीच्या मागे जर पाहिलं समुद्राच्या बाजूला डोंगराची रास, दगडांची रास दिसते, ब्लॉक्स दिसतात. ते ब्लॉक्सचं कारण तेच आहे की ही लाटांचा फोर्स कमी करावा अशा अर्थाने मानले. किती डोकं वापरले बघा. कुठेही हे लिहिलेलं नाही, आधीच्या लोकांनी कुठेही आपल्या जुन्या ग्रंथात येत नाही, पण हे व्यक्ती लिहिते. आणि दुर्दैवाने आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. आपण फक्त आणि फक्त
आपल्या स्वार्थाच्या दृष्टीने शिवाजी महाराजांना वापरतो. सॉरी, 2 पत्र आहेत आणि मी थांबवतो कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराजांचं धोरण काय ते लक्षात घेण्याकरता 1657ला शिवाजी महाराजांनी गलबत किंवा आरमार बांधायचं ठरवलं. 20 गलबतांचा काय म्हणून काफिला त्यांनी उभं करायला ठरवलं. 3 ठिकाणी बांधली त्यांनी गलबत. एक आपल्या कल्याणच्या इथे, एक भोगावच्या खाडीत पेणला आणि एक भिवंडीला. सुरुवातीला आपल्याकडे नो हाऊ नव्हता. आपल्याकडे परंपरा नष्ट झाली होती. चोळांची मोठी परंपरा आहे आपल्याकडे नौका न्यायाची किंवा लष्करी नौका काय म्हणून नेव्हल फोर्सची, ती आपली नष्ट झाली होती. म्हणून त्यांनी पोर्तुगीज बाप बेट्यांना नेमलं होतं या कामावर. रुई लेंताव विहागश आणि वर्नाव विहागश अशी त्याची नावं आहेत. पुढे या गोव्याच्या पोर्तुगीजांनी त्यांना फितवलं, अरे तुम्ही मराठ्यांना काय मदत करता, एक दिवस तोच आपल्या जागा उरावर येऊन बसेल. तर ते ताबडतोब नोकरी सोडून पळून गेले आणि गोव्याला गेले. बघा ही लोक कसे आहेत. आपण 4 पैसे टाकले आपल्या लोकांकडे, आपण अनेक उदाहरणं देतो की फितूर होतात, पण त्यांना सांगितल्यावर त्यांच्या देशाचा विरुद्ध करताय, धर्माच्या विरुद्ध करताय म्हटल्यावर त्यांनी मोठी नोकरी शिवाजीकडे महाराजांकडे सोडली आणि ते निघून गेले. पण महाराजांना हे होईल असं माहिती होतं म्हणून त्यांच्या हाताखालच्या लोकांना त्यांनी पकडलं, धरलं हाताशी आणि हा गलबत बांधून काढली. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की पंतप्रधान मोदींचा जो प्रोजेक्ट आपण म्हणतो की मेक इन इंडिया, त्याचा पहिला पायलट प्रोजेक्ट हा शिवाजी महाराजांचा आहे. आणि म्हणून त्याला पायोनियर ऑफ शिवाजी महाराजांना पायोनियर ऑफ इंडियन नेव्ही जे म्हटलं जातं ते ह्या करताय की शिवाजी महाराजांनी हे महत्त्व आरमाराचं ओळखलं. बरं ते असून दे, 1664ला हे 20 गलबतांचं आरमार सज्ज झालं आणि त्यावेळेला ते भर समुद्रात आलं. त्यावेळेला इंग्रजांचं पत्र आहे, हे वरती पत्र दिसतंय बघा इकडे वरच्या बाजूला, वरच्या बाजूला हे पत्र दिसतंय. 26 नोव्हेंबर 1664 सुरतवरनं कंपनीला म्हणजे लंडन हेडक्वार्टर्सला पाठवलं ईस्ट इंडिया कंपनीला. तर त्यांनी असं म्हटलं की हे जे काय आरमार आलंय मराठ्यांचं ते अत्यंत फडतूस आहे आणि आमची एक फ्रिगेट, एक साधी नौका जर आम्ही नेली ते आम्ही नष्ट करू. हे इतकं ते थर्ड क्लास क्वालिटीचं आहे. ते वरचं तुम्ही वाचा, मी त्याचा आता काही ह्याच्यात जात नाही. अशी संभावना या मराठा आरमाराची केली. हे 1664 सालची गोष्ट आहे. आता पुढे 15 वर्षानंतर काय घडलं बघा. 15 वर्षानंतर 1679 म्हणजे खांदरीचा प्रसंग आहे. त्या खांदरीच्या प्रसंगामध्ये रिचर्ड केंगविन हा त्यांचा एक कमांडर आहे इंग्रजांचा. त्याचं पत्र आहे, त्याने मुंबईच्या गव्हर्नरला लिहिलं आहे की आम्ही का हरलो आहे. त्याचं सगळं त्याने कारण मीमांसा दिले. त्यातलं वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. तो काय म्हणतो बघा, दोज स्मॉल मराठा क्रिपिंग बोट्स deceive us to admiration. If we have such boats in our fleet, it will be a useful counter. मराठ्यांच्या चपळ नौकांसारख्या छोट्या बोटी आपल्याही ताफ्यात हव्या असं रिचर्ड केंगविन 15 वर्षानंतर म्हणतो. 64 साली हेच इंग्रज म्हणत होते की हे फडतूस आरमार आहे आणि 79 साली हे म्हणतात की मराठ्यांच्या सारख्या चपळ नौका आपल्याकडे पाहिजेत. आपल्याला हे का बरं शिकवलं जात नाही, का सांगितलं जात नाही. ठराविक प्रसंगच फक्त सांगायचे, त्यातही मुसलमानांचं पर्सेंटेज सैनिकांचं किती जास्त आहे हे सांगायचं वाढवून चढवून आणि सगळ्या मीडियामधनं. पण ह्या गोष्टी काय नाही सांगितल्यात. हे काय मी माझ्या मनातलं सांगत नाही. देर आर डॉक्युमेंट्स अवेलेबल. फॅक्टरी रेकॉर्ड्स ऑन शिवाजी नावाचा एवढा मोठा ग्रंथ आहे, त्याच्यात ही सगळी पत्र आहेत. ते पत्र मी तुम्हाला उजव्या हाताला मुद्दामून ठेवलंय बघा, कोणाला बघायचं असेल तर. 1 नोव्हेंबर 1679 आहे. सपशेल पराभव झाल्यानंतर लिहिलंय. ऑगस्टमध्ये सुरू झालेलं युद्ध नोव्हेंबरला इंग्रजांनी शरणागती पत्करली. हे त्याचं महत्त्व आहे, हे लक्षात येईल. शेवटची स्लाईड बघूया आणि मग आपण थांबूया. शिवाजी महाराजांचं बद्दल जेम्स डग्लस नावाच्या एका इंग्रज फिरस्त्याने काय लिहिलंय. हा जेम्स डग्लस 1685 साली भारतात आला. तोरणावर गेला, सिंहगडावरती गेला, रायगडावरती गेला आणि मग त्याने बुक ऑफ बॉम्बे नावाचं एक पुस्तक लिहिलं. आज आपण रायगडावर गेल्यानंतर जे सगळे आपल्याला अगदी अभिमानाने सांगतात, पहा रायगडावरची जगप्रसिद्ध बाजारपेठ, ती कंडी पिकवणारा माणूस हा जेम्स डग्लस आहे. त्याने लिहिलं की देर इज अ बाजार ऑन रायगड. त्याला काही बेस नाहीये, त्याला तिथं काही दुकानं बिकानं नव्हती, काय कुठेही संदर्भ नव्हता, पण त्याला वाटलं म्हणून त्याने लिहिलं देर इज अ बाजार ऑन रायगड. आणि आज आपण तेच अभिमानाने सांगतोय. तो हा जेम्स डग्लस. तो काय म्हणतोय शिवाजी महाराजांच्या बद्दल की शिवाजी स्वतः खलाशी नव्हता म्हणून बरं झालं, नाहीतर ज्याप्रमाणे जमिनीचा पृष्ठभाग त्याने साफ म्हणजे निक्षत्रू केला, त्याप्रमाणे समुद्राचाही त्याने करून टाकला असता, असा तो जेम्स डग्लस म्हणतो शिवाजी महाराजांच्या आरमारी कौशल्याबद्दल. बघा, महाराज 57 साली कल्याणला आले, त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा समुद्र पाहिला. 27 वर्षाच्या युवकाने पहिल्यांदा समुद्र पाहिला, ज्याला काही अनुभव नाही, त्यांच्या घराण्यात कसलाही आरमाराचा अनुभव नाही, भारतातच काही लिगसी नाही, ती संपलेली आहे लिगसी. आणि तो असा आरमार निर्माण करतो की ज्याचा पुढे इंग्रज कौतुकाने उल्लेख करतात, असा तो जेम्स डग्लस, त्याचंही वाक्य आहे. आणि हे शेवटचं सुरेंद्रनाथ सेन आहेत,
इतिहासकार आहेत, बंगाली इतिहासकार आहेत, त्यांनी असं म्हटलंय की मराठ्यांकडे युद्धाची परंपरा असली तरी समुद्र हा त्यांच्यासाठी नवीन पैलू होता. आपल्याकडे आहे युद्धाची परंपरा, तलवारबाजी आहे, घोडेस्वारी आहे, पर्सनल व्हॅल्युअर ज्याला म्हणतात, स्वतःचं एक शौर्य आहे. पण त्यांच्यासाठी, ह्या मराठ्यांच्यासाठी समुद्र हा नवीन विषय होता. भारताच्या इतिहासात शिवाजी हा कदाचित एकमेव राजा होता ज्याने नौदलाची स्थापना किंवा त्याची निर्मिती राजकीय दृष्टीने केली, असं सुरेंद्रनाथ सेन म्हणतात. मंडळी, असं हे शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आहे. मला फारच कमी म्हणजे माझ्या एकूण सांगण्याच्या ओघामध्ये वेळ कमी पडला. आपल्याला थांबायला हवं. पुन्हा केव्हा तरी वेळ मिळेल तेव्हा आपण जरूर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण परामर्श घेऊ. या ठिकाणी मी थांबतो. पुन्हा एकदा संस्कार व्याख्यानमाला, त्याचे सर्व संयोजक, आयोजक आणि विशेष करून चित्राताई आणि आपण सर्व शिवप्रेमी जे मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात, त्यांचं मी सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. नाही, मला थोडं पाणी. हॅलो, नमस्कार. महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने भारताच्या इतिहासाला वळण देणारा इथला भूगोल आणि अर्थातच इथले दुर्गम असे असलेले आपले दुर्ग यांच्याविषयी आज आपल्याला खूप नवीन माहिती मिळाली आहे. आज इतिहास अभ्यासक श्री पराग लिमये यांनी त्यांच्या ओघवत्या व्याख्यानातून या दुर्गांची आपल्याला सखोल माहिती दिली. नुसती माहितीच नाही दिली तर किल्ल्यांच्या सहाय्याने महाराजांनी कशा प्रकारे मोहिमा केल्या, योजना कशा प्रकारे आखल्या याचीही माहिती आपल्याला आज मिळाली. त्याबद्दल आपले आजचे वक्ते श्री पराग लिमये यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याबरोबरच आजचे व्याख्यान ब्राह्मण सेवा संघाच्या सहाय्याने प्रायोजित केलं होतं. त्याबद्दल ब्राह्मण सेवा संघाचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष श्री महेश आचार्य यांना मी आपल्या वक्त्यांचा सत्कार करण्याची विनंती करतो. आभार मानलं पाहिजे, त्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतोय. यानंतर मी श्री महेश आचार्य यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. नमस्कार. उशीर झाला, जास्त वेळ घेत नाही. सर्वात प्रथम चित्रताईंचे आभार, कारण ब्राह्मण सेवा संघाला नेहमीच एक पुरस्कर्ता म्हणून स्थान मिळतं त्यांच्या या व्याख्यानमालेत, त्याबद्दल धन्यवाद. दुसरी गोष्ट म्हणजे पराग आणि मी साधारणपणे गेले 30-35 वर्ष ओळखतो आहे एकमेकांना आणि अतिशय चांगला मित्र आहे. आणि ब्राह्मण सेवा संघाचं विशेष का परागचं आणि आमचे ऋणानुबंध फार जुने आहेत. कारण ब्राह्मण सेवा संघाचं जेव्हा आम्ही युवा मंच स्थापन केलं तेव्हा आमचा पहिला ट्रेक होता तो परागच्या बरोबर आमचा झाला होता. आणि 2 वर्षापूर्वीसुद्धा त्यांनी गिरीस्पंदन जे चालू केलं त्याच्यातसुद्धा पहिला जो ट्रेक होता रायगडाचा तो ब्राह्मण सेवा संघातर्फे परागनी आयोजित केला होता. त्याबद्दल परागचे धन्यवाद. आणि गिरीस्पंदन ही ज्याची संस्था आहे जी त्यांनी आणि सांबा प्रसाद पिंगे त्यांनी दोघांनी मिळून सुरू केली आहे, तर अतिशय सुंदर. कारण त्याच्याबरोबर माझा मुलगा विजापूर वगैरे ठिकाणी गेला होता, जिंजीला एस्पेशली तो घेऊन जातो, त्याचं ते पेट प्रोजेक्ट आहे. तर माझा सगळ्यांनाच विनंती आहे की त्याच्याबरोबर तुम्ही गेलात तर इतिहास जो कोळून पेलेला आहे पराग ते तुम्हाला अनुभवास येईल. कारण आमच्या इथे बरेच जण आहेत की जे आमच्याबरोबर रायगडला आले होते आणि रायगडाचा प्रत्येक चिरा, प्रत्येक दगड, तिथे काय घटना घडली हे जे कौशल्य आहे सांगण्याचं, मुळात दिशा, कुठल्या दिशेला काय आहे, कुठला गड आहे, इथून किती लांब आहे, तर हे सगळं जे आहे ते त्याच्या बरोबर जर का गेलं तर आपल्याला अनुभवास येतं. तर कौतुक आहे परागचं आणि शुभेच्छा गिरीस्पंदनला आणि संस्कार व्याख्यानमालाचे आभार. धन्यवाद. आत्ता महेशने विषय काढलाय म्हणून सांगतो, ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून सांगत नाही, विषय काढलाय तरी म्हणून सांगतो. गिरीस्पंदनतर्फे आता हे जे युनेस्कोचे किल्ले आहेत त्याच्यातल्या काही किल्ल्यांवरती आपण जायचं ठरवलं आहे.
पहिला जो आपण जाणार आहोत तो 31 जानेवारी 31 डिसेंबर 1 जानेवारी अशी रायगडची ठेवली आहे सहल, पण ती फुल झाली आहे. अनेक लोकांना यायचं, इथल्याच काही लोकांनी सांगितलं आहे मला यायचं आहे म्हणून. तर मी आता घरी गेल्यानंतर उद्या पहिलं जसं आपण म्हणतो ना, आधी हॉल बुक करायचा मग लग्न ठरवायचं, तसं आधी मी परचं राहण्याचं जे काय उपलब्धता आहे ती बघतो आणि आठवड्यातले मधले दिवस ठरवतो जानेवारीतले. आपण ते मी डिक्लेअर करीन, ते ह्याच्याकडे मी पाठवीनच. ती एक रायगडची आपली होईल. आणि फेब्रुवारीमध्ये 20, 21, 22 फेब्रुवारीत आपण प्रतापगडला जाणार आहोत. प्रतापगडला ते जिथे जिथे युद्ध झालं त्या युद्धभूमीवर जाऊन ते प्रत्यक्ष पाहणं हा वेगळा अनुभव आहे. आणि फेब्रुवारीचा महिना असल्यामुळे स्ट्रॉबेरी असते, त्यामुळे स्ट्रॉबेरी महोत्सवसुद्धा त्याचा आनंद घेता येईल. 20, 21, 22 फेब्रुवारी असं आहे. आणि रायगडची मी नंतर जाहीर करतो, पाठवतो, महेशकडे मी पाठवीन, तुमच्यापर्यंत ती येईल. ज्यांना यायचं आहे त्यांनी मला नंतर संपर्क करायला हरकत नाही. धन्यवाद. प्रतापगडची एक आठवण, परागबरोबर जेव्हा मी गेलो होतो, आपटे सर पण होते आणि बाबासाहेब पुरंदरे होते. म्हणजे ती एक घटना. आणि परागमुळे आम्ही निनाद बेडेकर असू देत, मेंदळे असू देत आणि बाबासाहेब असू देत, त्याच्यामुळे योग आला आम्हाला सगळ्यांना भेटायचा. तर तेही एक आहे. आणि तो त्यांचा वारसा पुढे चालवतो आहे, अतिशय उत्कृष्ट बोलतो. आत्ताच मी निलेशशी बोलत होतो की हे लेक्चर कदाचित 6 तास चालेल, कारण फक्त 2 किल्ले झाले, अजून 4 किल्ले बाकी होते. तर आपण त्यांना पुन्हा एकदा बोलूया. आम्ही ब्राह्मण सेवा संघातर्फे बोलू. धन्यवाद. मी एक गोष्ट आता नक्कीच ठामपणे परागलिम्यांना सांगू शकतो की पावसाळ्यामध्ये फक्त ट्रेकला जाऊन फोटो काढणं याच्याऐवजी शिवाजी महाराजांच्या किल्ल्याकडे बघण्याची आम्हाला एक नवीन दृष्टी नक्कीच प्राप्त झाली असेल. हे सगळी माहिती जी आपल्याला आज परागलिमा यांनी सांगितली ती ऐकून शांतपणे ऐकून घेणाऱ्या, त्याच्यावर नक्कीच अंतर्मुख होऊन विचार करणाऱ्या सर्व सुजाण श्रोत्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. उद्या श्री चंद्रहास देशपांडे यांचं जागतिक अर्थव्यवस्था आणि भारत बदलते आयाम या विषयावर व्याख्यान होणार आहे संध्याकाळी 7:30 वाजता याच ठिकाणी. तेव्हा सर्वांनी अधिक मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.